नमस्कार सर्वांना. जसं की आपल्याला माहिती आहे की आपल्या या वेबिनारचं हे 12वं पुष्प आहे, जे गुंफण्यासाठी आज आपल्यासोबत आहे आदरणीय यजुवेंद्र महाजन, दीपस्तंभ जळगाव फाउंडेशनचे जे फाउंडर आहेत, ते आज आपल्याशी संवाद साधणार आहेत की मुलांना प्रेरित कसं करावं या विषयावर आपल्याशी ते संवाद साधणार आहेत. आपण सर्व म्हणजे पालक आज करिअरच्या नावाखाली मुलांच्या काळजीत राहतो की मुलांचं करिअर कसं असेल, भवितव्य कसं असेल आणि काय करावं. तर या सगळ्या संदर्भात की त्यांना करिअर मध्ये पुढे जाण्यासाठी त्यांना कसं मोटिवेशन द्यावं की सो दॅट की स्वतःचा मार्ग स्वतः कसा निवडू शकतील, या संदर्भात नक्कीच ते आज आपल्याशी संवाद साधणार. तर मी आपले परिषदेचे कार्याध्यक्ष आदरणीय दिनेश नेते सरांना विनंती करते की आजचे संवादक यजुवेंद्र महाजन सर यांची ते ओळख करून देतील. ओव्हर टू यू सर. दिनेश सर. थँक्स कल्पना आणि वेलकम महाजन सर. जे कोण महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेचे पदाधिकारी आहेत त्यांनाही नमस्कार. सरांची अगदी थोडक्यात ओळख करून देतो. सुरुवातीला सर तुम्हाला अनम्यूट करा. दिनेश सर एकदा अनम्यूट करा तुम्हाला. हा झालंय, आता येतोय आवाज? येस येस येस. ओके. सो थँक्यू कल्पना. आणि आपले बरेच पदाधिकारी आपल्या बरोबर जोडलेले आहेत, म्हणजे याच्यावर जॉईन झालेले आहेत. कस्तुरे सर मला दिसले होते, बियाणी मॅडम असणारे आणि अजून बाकीचे पण बोकील सर असतील. सो नमस्कार सर. महाजन सर वेलकम आमच्या इथं. मी थोडक्यात ओळख करून देतो, जास्त वेळ घेणार नाही कारण आपल्याला त्यांना जास्त ऐकायचंय. सो अगदी सुरुवातीला मला माझा वैयक्तिक अनुभव सांगायची इच्छा होती की त्यांना पहिल्यांदा मी ज्यावेळी जळगावमध्ये भेटायला गेलो, काही ओळख नव्हती. जस्ट फोन केला की मी असं परिषदेसाठी काम करतो आणि माझं वैयक्तिक काम आहे ते सांगितलं आणि म्हटलं भेटायची इच्छा आहे. सो सरांनी लगेच मला सांगितलं आत्ता मी एका ठिकाणी असं आहे, संध्याकाळी एक प्रोग्राम आहे, त्या प्रोग्रामचं तुम्हाला इन्व्हिटेशन देतो आणि तुम्ही नक्की या. मग संध्याकाळी जाऊन भेटलो. त्यावेळी त्यांच्या नुकत्याच पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांचं फेलिसिटेशनचा प्रोग्राम होता आणि तिथं मी अनेक गोष्टी अनुभवल्या. जी एक तो उत्साह असतो त्या हॉलमधला. त्याच्यानंतर सर कुठे स्टेजवर दिसत नव्हते पण त्यांचा आवाज येत होता सगळीकडनं. पूर्ण हॉलमध्ये आवाज भरलेला होता पण स्टेजवर दिसत नव्हते. आणि सगळे विद्यार्थी सगळा प्रोग्राम कंडक्ट करत होते आणि उत्साह जबरदस्त होता. पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांची आई जी शिकलेली नाही ती स्टेजवर येऊन माईकवर बोलते आणि त्यांच्याच बोलण्याने बरेच लोक उत्साहित होतात. असा सगळा तो प्रसंग होता आणि तो मला खूप भारावून गेला. त्याच्यानंतर मी सरांशी जोडलेलोच राहिलो. सो सरांच्याच वाक्यात म्हणायचं झालं तर सर म्हणतात की ज्यावेळेस विद्यार्थी उंच भरारी घेतात, प्रगती करतात, त्यावेळेस त्या मास्तरला खूप मोठं पारितोषिक मिळत असतं आणि सगळ्यात जास्त आनंद होत असतो. मी तो प्रत्यक्ष अनुभवलाय सरांच्या चेहऱ्यावर त्या दिवशी. सरांचे 500 पेक्षा जास्त विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी आहेत आणि 1400 पेक्षा जास्त विद्यार्थी इतर ठिकाणी उच्च पदांवर काम करतायत. सरांनी ज्ञानप्रबोधिनीपासून सुरुवात केली, तिथं ते स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून काम करत होते आणि भरपूर वाचनातून विवेकानंदांच्या विचारांनी प्रभावित झाले आणि त्यांनी दीपस्तंभ फाउंडेशन नावाची संस्था सुरू केली, जिचा आज हजारो अपंग आणि अनाथ आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार होण्यासाठी मदत होते. आणि त्याचे रिझल्ट आपल्याला सगळीकडे दिसत आहेत. युट्यूब मध्ये फक्त त्यांचं नाव टाका, तुम्हाला अनेक गोष्टी आपोआप दिसायला लागतील. तो शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत, ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्याच्यानंतर माझा आवाज येत नाहीये? येतोय येतोय येतोय. हा. त्याच्यानंतर त्यांनी मनोबल नावाची एक वेगळी संस्था सुरू केलेली, दीपस्तंभ मनोबल म्हणून. अनेक आहेत, दीपस्तंभ संजीवन, दीपस्तंभ मनोबल, दीपस्तंभ गुरुकुल, अशा वेगवेगळ्या संस्था नंतर सुरू झाल्या वेगवेगळ्या याच्यात काम करण्यासाठी. आणि सरांच्या प्रशिक्षणातनं जवळजवळ शिक्षकांना प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे. मला विशेष करून सरांना इन्व्हाइट करण्यात आनंद हा झाला की पालकांसाठी म्हणून सांगतो की आपण मुलांच्या सारखे मागे लागलेलो असतो की ते पहिले यावे, त्यांना चांगला मार्क मिळावे वगैरे असं.
पण मी ज्यावेळी त्या विद्यार्थ्यांना पाहिलं आणि त्याच्या पालकांना पाहिलं त्यावेळी असं लक्षात आलं की कोणी त्यांच्या मागे लागत नाही, ते स्वतःच्या मागे लागलेले असतात. म्हणजे IAS च्या परीक्षेला मी बसणार आणि पास होणार असं आयुष्यात सतत नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला वाटावं आणि त्याने पुढचे 3-4 वर्ष नेट लावून IAS होईपर्यंत अभ्यास करावा, असे अनुभव तिथं मी ऐकलेले होते. सो असे हे सर आपल्याजवळ आले. अनेक त्यांनी पुरस्कार मिळालेले आहेत, त्यांना बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित केलंय. सगळी यादी खूप मोठी आहे, पण मी थोडक्यात 2-3 म्हणतो. श्रम साफल्य पुरस्कार, व्याख्यान वाचस्पती पुरस्कार, विशेष लोकसेवा गौरव पुरस्कार, अपंग मित्र पुरस्कार, आचार्य हस्ती राष्ट्रीय अहिंसा कार्यकर्ता पुरस्कार, असे अनेक पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. तर मी जास्त वेळ न घेता सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं आणि आम्हालाही ती कला द्यावी की ज्याच्याने आम्ही आमच्या मुलांना इग्नाइट करू शकू आणि आम्हाला त्यांच्या मागे मग सारखं पळत राहावं लागायला नको. सो सर, ओव्हर टू यू. धन्यवाद नेते सर आणि बनसोड मॅडम. सर्वप्रथम मी आदरणीय रमेश पानसे सरांची आठवण करीन. आज कदाचित त्या लाईव्ह नसतील, पण माझा फार चांगला परिचय त्यांच्याशी झाला आहे आणि या क्षेत्रामध्ये खूप मूलभूत काम आपण सगळी लोक करत आहात, त्याचा मला खूप विशेष आनंद आहे. सचिन जोशींशी पण मी संपर्कात या निमित्ताने होतो एका कार्यक्रमाच्या. तर आपण छान काम करतायत. असं एखाद्या विषयाला धरून सातत्याने संशोधनपर आणि प्रबोधनात्मक काम करण्याची आपल्याकडे खूप आवश्यकता आहे. मला आनंद आहे आज मी आपल्या सगळ्यांसोबत संवाद साधतोय. सर्वप्रथम मी तर कृतज्ञता व्यक्त करतो माझे आई वडील, निसर्ग, समाज, माझी शाळा, माझे गुरुजन ज्यांनी मला ज्ञान दिलं, दिशा दिली, या सगळ्यांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. खरं म्हणजे आपण सगळे आत्ता आहोत म्हणजे आहोत आणि आपण एकमेकांशी बोलतोय, हे सुद्धा खूप छान घटना आहे. यासाठी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतो. मला नेते सर म्हटले होते की मुलांना प्रेरित कसे करावे, असं आपण काही बोलूयात. तुम्ही आज का ऐकतायत मला माहित नाही, पण मी आज याकरता बोलतोय. पहिल्यांदा पालक म्हणून माझा सुद्धा जरा अभ्यास व्हावा, रिव्हिजन व्हावी. आणि दुसरं, तुमच्यापैकी अनेकांच्या जीवनात आज पालक म्हणून नक्की काहीतरी बदल होईल असा मी उद्देश माझा याच्यात ठेवलाय. तुम्ही उद्देश ठेवलाय की नाही हे मला तुम्हाला विचारायचं आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, आपण नुसतं ऐकतो आणि ऑनलाईन तर काय मजाच असते. म्हणजे आपण लावून देतो आणि ऐकत राहतो, काहीतरी करत राहतो. कित्येक लोक तर खात वगैरे ऐकत असतात, जाऊन येतात आणि शेवटी येतात. तर असं करू नका, कारण हे खूप महत्वाच्या गोष्टीसाठी आपण जमलेलो आहोत. फार महत्वाचा वेळ आपण इथे शेअर करतोय. तर शक्य असेल तर वही पेन घेऊन बसावं असं मला वाटतं. आणि कसं आहे माहितीये का, तुमच्या मुलांना तुम्ही जेवढं काही सांगतात, जेवढे काही सल्ले देतात, जेवढे काही उपदेश देतात, जेवढं काही रागावून सांगतात, त्याचा शून्य उपयोग असतो. उपयोग असतो तो तुम्ही कसं वागतात आणि तुम्ही जे करतात ते अनुभवतात आणि त्याचं निरीक्षण करतात, त्याच्यातून शिकतात. जेव्हा तुम्ही असं काही ऐकताना, शिकताना वही पेन घेऊन नोट्स काढाल ना, तुमची मुलं आपोआप शिकतील. ठीक आहे, त्यांना काहीही सांगावं लागणार नाही. आपली अशी अपेक्षा असते की मुलांनी खूप चांगलं शिकावं, त्यांनी लक्ष देऊन शिकावं, त्यांनी नोट्स काढाव्या, त्यांनी प्रश्न विचारावे आणि त्यांनी वर्गात कॉन्सन्ट्रेशन करावं. तर हे सगळं त्यांना तुमच्या रूपाने जेव्हा बघायला मिळेल तेव्हा ते खूप छान शिकतील. म्हणून माझी इच्छा आहे की पुढचा काही जे काही आपण 60 मिनिटं बोलणार आहोत, नोट्स जरूर काढा आणि संपल्यानंतर ना तुमच्या मुलांना दाखवा की बेटा मी आज ना अभ्यास केला पालकत्वाचा आणि बघ मी नोट्स काढल्या आहेत आणि मी खूप छान शिकत होती किंवा शिकत होते, एवढंच बोला. तुम्ही त्यांना हे नका सांगू की तुम्ही खूप छान शिका, लक्ष देत चला, त्याचा काहीही उपयोग होत नसतो. ठीक आहे, तर एवढी एक अपेक्षा व्यक्त करतो की आपण पुढचे 60 मिनिटं खूप चांगल्या पद्धतीने एकमेकांशी संवाद साधूयात. मला नेते सर म्हटले की मुलांना कसं प्रेरित करावं याबद्दल थोडस बोला. 2-4 मुद्दे आपण समजून घेऊयात पहिल्यांदा. म्हणजे आपण त्यांना नियम म्हणूयात किंवा त्यांना आपण सत्य म्हणूयात. ते जर आपल्याला समजले ना तर पुढचा प्रवास खूपच सोपा आहे. आपल्याला समजलेले नसल्याने गोंधळ तयार होतो. ठीक आहे, पहिली गोष्ट, तुम्हाला ज्यांना प्रेरित करायचं आहे असं वाटतंय, तर अगोदर जे प्रेरित करणार आहेत ते प्रेरित पाहिजे. नियम लागला करताय
तर अगोदर तुम्ही तुम्ही निराश झाले, तुम्ही फारच काय म्हणतो त्याला हताश झालेत आणि सांगते कर रे बाबा, अरे असं काय करतो, आयुष्याचा प्रश्न आहे. असं असतात का चांगली मुलं? हे असलं कसल्या तरी प्रकारे तुम्ही जर कोणाला प्रेरित करत असाल, तर त्यापेक्षा प्रेरित न केलेलं बरं. ठीक आहे. म्हणून पहिल्यांदा आपण प्रेरित पाहिजे. कारण मी तुम्हाला सांगितलं, आपले शब्द नंतर कानी पडतात मुलांच्या, ते आपलं ऑब्झर्वेशन अगोदर करतात. आणि म्हणून आपण प्रेरित आहोत का, हे फार महत्वाचं आहे. कंटाळून चिडून असं तुम्ही काहीतरी करत आहात, त्याच्याने काही होणार नाहीये. म्हणून आधी तुम्ही प्रेरित पाहिजे. हा एक पहिला नियम लक्षात ठेवा. दुसरं मला असं म्हणजे शेअर करायचंय, कारण मी पण एक पालक आहे. मी स्वतःहून आज विचार केला की मी काय करतो, किंवा नेमकं मी माझ्या मुलांच्या बाबतीत काय करतो. हा म्हणजे वर्गातली मुलं ही माझीच मुलं असतात बरं का. तुम्ही जेवढे शिक्षक आले त्यांच्यासाठी पण सांगतो. बऱ्याच वेळा असं असतं की घरातली मुलं वेगळी असतात आणि वर्गातली मुलं वेगळी असतात. पण मास्तरचं असं असतं, त्याचा स्तर सगळ्यांसाठी सारखा असला पाहिजे. त्याला मास्तर म्हणतात. म्हणजे जो मातेच्या स्तरावर जाऊन सगळ्या वर्गातल्या मुलांचा विचार करतो, तो मास्तर किंवा मास्तरीण असते. तर आज मी विचार करत होतो की माझ्या मुलांच्या बाबतीत मी काय करतो. पहिल्यांदा मी प्रेरित पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट आपण मूलतः लक्षात ठेवली पाहिजे असं मला वाटतं, सलग आणि सतत सर्वच विषयात व्यक्ती प्रेरित नाही राहू शकत. म्हणजे आजकाल आपली पालक म्हणून काय अपेक्षा असते की आपल्या मुलांनी सुपर बॉय किंवा सुपर गर्ल झालं पाहिजे आणि ते कायम असे प्रेरित असले पाहिजे. प्रत्येक गोष्ट करण्याची त्यांना इच्छा असली पाहिजे किंवा कायमच त्यांनी परफॉर्मन्स दिला पाहिजे. तर ही मूलभूत अपेक्षा आपली चुकते, म्हणून सुद्धा अनेक अडचणी तयार होतात. ठीक आहे. एक नीट समजून घ्या, आयुष्य हे अप आणि डाऊन या दोन गोष्टींनी भरलंय. धूप और छाव. ठीक आहे. ब्लॅक अँड व्हाईट, रात्र आणि दिवस, हे असं अनेक गोष्टी आहेत. म्हणजे एकच परिस्थिती सारखी कधीच नसते. म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे, मुलं सतत प्रेरित राहणार नाही, सतत ते परफॉर्मन्स नाही देणार, हे तुम्ही सत्य समजून घ्या. म्हणजे तुमची चिडचिड कमी होईल आणि मुलांच्या समस्या कमी होतील. म्हणजे कधीतरी ते नाही प्रेरित राहणार, कधीतरी ते नाही परफॉर्म करणार, तर ते आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. ठीक आहे. आपण काय करतो, आपण सलग सतत 24/7 त्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्न करत राहतो. आणि याचा परिणाम काय होतो माहितीये तुम्हाला? याचा परिणाम असा होतो की तुमच्या बोलण्याचा, वागण्याचा त्यांच्यावर शून्य परिणाम होतो. शून्य. आणि शून्य पुढे अजून एक परिस्थिती तयार होते, मायनस परिणाम व्हायला लागतो. म्हणजे माझा अनुभव तुम्हाला सांगतो, मी जवळपास 350 कार्यशाळा घेतल्या असतील पालकत्वाच्या आतापर्यंत. मुलं बघा, खूप छान मुद्दा आहे. मी आज खूप चांगलं चिंतन 1 तास करू शकलो या गोष्टीवर. मूलतः मुलं प्रेरितच असतात. म्हणजे कोणतीही व्यक्ती जी जन्माला येते आणि जोपर्यंत आपल्यासारख्या लोकांचा प्रादुर्भाव त्यांना होत नाही, तोपर्यंत मुलं प्रेरितच असतात. आपल्यासारखी अनेक लोक त्यांच्या संपर्कात आली, आपण आता व्हायरस म्हणूया, व्हायरसचा जमाना आहे सगळा सध्या, की त्यांच्यात ते व्हायरस जायला सुरुवात होते आणि ते जे मूळतः प्रेरित असतात ते डाऊन व्हायला लागतात. कारण आपण त्यांना प्रेरित करायला जातो चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या वेळी, चुकीच्या शब्दांमध्ये आणि चुकीच्या अपेक्षांसह. म्हणजे अतिशयोक्ती होईल थोडी, पण मी तुम्हाला सांगतो, वर्गातले शिक्षक आणि घरातले पालक कमीत कमी मुलांच्या संपर्कात आलेत ना, तर मुलं खूप चांगली विकसित होतात, असं संशोधन आहे. कारण आपण जे त्यांच्या संपर्कात येतो ना, आपण ते प्रेरित न होता त्यांना वेगळ्याच दिशेला नेतो किंवा त्यांच्या नॅचरल परफॉर्मन्सेस मध्ये आपण भरपूर प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवतो आपल्या अज्ञानामुळे. आपल्याला कोणालाच असं इच्छा नसते की त्यांचं वाईट व्हावं, मुळीच नाही. पण आपल्याला ऍक्सेस नाहीये की नेमकं हे कसं करावं आणि त्याच्यामुळे अडचणी येतात. थोडक्यात मूलतः मुलं प्रेरितच असतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संपर्कांनी त्यांची प्रेरणा उलट कमी होते. ही होता कामा नये, याची आपल्याला काळजी घ्यायला लागेल. अजून एक म्हणजे तुम्हाला अनुभव सांगतो, बघा तुम्ही कोणत्या प्रकारात येतात. एखादी गोष्ट करण्यासाठी मुलांना प्रेरित करणे आणि त्यांच्या मागे लागणे
किंवा त्याच्या पुढची कॅटेगरी असते कटकट करणे. हे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रेरित करणं वेगळं, मागे लागणं वेगळं, म्हणजे आग्रह धरणं, हट्ट धरणं वेगळं, आणि कटकट करणं वेगळं. हे जे कटकट करणारे लोक आहेत ना, म्हणजे एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत राहून, टोचून बोलून, काय काय करून करतात, याचा पूर्ण निगेटिव्ह इम्पॅक्ट त्या मुलांवर होतो, पूर्ण आयुष्यावर होतो. जे मागे लागतात, हट्ट धरतात, त्याच्यातून त्या मुलांना उलट नकारात्मक भाव मनामध्ये येतात आणि उलट ते करू नाही शकत असं त्यांना वाटायला लागतं. म्हणून आजपासून मागे लागू नका, एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगू नका. आपल्याला काय गैरसमज आहे माहितीये का, कोणाच्याही बाबतीत, की एक गोष्ट खूप वेळा सांगितली ना की होते. तसं नाहीये. मला जर नेहते सरांनी एकदा सांगितलं की तुम्ही लेक्चर घ्याल का, आणि मी जर नाही सांगितलं, कारण मला काहीतरी समजा कारण आहे, त्यांनी 100 वेळा सांगितलं तरी मी कसं काय हो म्हणणार, मला अडचण आहे ना. ठीक आहे. तसं तुमचा मुलगा मुलगी काहीतरी नाही करत आहे याचा अर्थ समजून घ्या, काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी ब्लॉक आहे, काहीतरी ऑब्स्टॅकल आहे, समस्या आहे त्याला काहीतरी. आपण त्या समस्येवर, त्याच्या ब्लॉकवर कशावरच करत नाही. आपण ती गोष्ट त्याला पुन्हा पुन्हा वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत राहतो, जे कधीच होणार नाहीये. म्हणून मागे नाही लागायचं. तो जे काही ती मुलगी जे काही नाही म्हणतीये किंवा करत नाहीये, अडचण करतेय किंवा तिचं चित्त लागत नाहीये, ती प्रेरित नाहीये, याची कारणं समजून घ्यायला पाहिजे. आणि ती कारणं तटस्थ दृष्टीने समजून घ्यायला पाहिजे. तुमच्या जमान्याच्या समजून नेते सरांनी चांगले पालक म्हणून हे समजून घ्यायला लागेल त्यांना की नेमकी काय अडचण आहे. ना की मी मागे पण असं बोललो होतो, मागे पण हे नाही म्हटले होते, म्हणजे फारच शहाणे स्वतःला काय समजतात. दिस इज कॉल्ड बायस्ड माइंड. ठीक आहे, तसं नाही चालत. आजची माझी परिस्थिती वेगळी आहे, मागच्या याच्याने मला जर जज केलं गेलं तर पूर्ण गोंधळ निर्माण होईल, काहीच साध्य होणार नाही. तसं तुमच्या मुलांना तटस्थ दृष्टीने त्या परिस्थितीमध्ये राहून त्याची अडचण समजून घ्यायला लागेल. मला कायम असं वाटतं की पालक आणि शिक्षक यांचा मानसशास्त्राचा खूप अभ्यास पाहिजे, खूप. बाकीचा काही नसला तरी चालतंय एक वेळेस, ते मुलं त्यांची पुढे जातात. आपल्याला उगाच असं वाटतं आपण मुलांना पुढे नेतो, पण किमान ते पुढे जातायत का, मागे राहतायत का, काय अडचण आहे समजून घेण्यासाठी आपला मानसशास्त्राचा, विशेषतः बाल मानसशास्त्राचा अभ्यास पाहिजे. आजूबाजूला एकूण वातावरण ज्या पद्धतीने असतं ना, त्यामुळे त्यांना एकतर ते प्रेरित होतात, नाहीतर ते डिप्रेस होतात किंवा ते मागे होतात, निराश होतात, हताश होतात. म्हणजे त्या वातावरणात पहिले आपण असतो आणि मुलांच्या आजूबाजूला काय आहे ते बघायला पाहिजे. आपण ते उत्तराच्या जे विचार वेळेस त्यावर फार परिणाम होत असतो. पुन्हा एक अडचण येते, मुलं प्रेरित का होत नाही. म्हणजे मला हे सांगायचं आहे की मुलांच्या नैसर्गिकरित्या प्रेरित होण्याच्या मार्गामध्ये आपण सगळे मिळून कसे अडथळे तयार करतो. आपल्याला आणि आपण ते बघतो. किंवा आपण घरातलं साधं उदाहरण, आपण फॅनचं बटन दाबलं की लगेच फॅन सुरू होतो, राईट, आणि आपल्याला छान वाटतं. आपले मुलं पण असे यंत्रासारखे पाहिजे. म्हणजे आपण अपेक्षा केली, आपण प्रेरित केलं की ते लगेच प्रेरित झाले पाहिजे. तुमच्या लक्षात येतंय ना. आणि असं कधीतरी होतं, 1-2 वेळा किंवा इतरांच्या बाबतीत कधीतरी होतं. आपल्याला काय वाटतं, हे असंच झालं पाहिजे कायम. म्हणजे एक सांगू का, माणूस आणि यंत्र याच्यात फरक आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तुमच्या लक्षात येत असेल सगळ्यांना, आणि लक्षात येत नसेल तर लक्ष द्या. कारण मुलांना लक्ष द्या सांगणं फार सोपं आहे, आपलं लक्ष लागत नाही. आणि आपलं मुलांमध्ये लक्ष नसतं, म्हणून मुलांचं आपल्याकडे लक्ष नसतं. म्हणून मुलं आपण जे सांगतात ते ऐकत नाही, कारण आपलं त्याच्यात पूर्ण लक्ष नसतं. तर असे फास्ट रिझल्ट आपण अपेक्षा करतो, म्हणून सगळ्या अडचणी तयार होतात. आपल्याला खूप घाई आहे मुलांना डेव्हलप करायची. मुलांनी प्रेरित होणं, मुलांनी अभ्यास करणं, मुलांनी चांगले मार्क मिळवणं, मुलांनी चांगला कोर्स निवडणं, मुलांनी चांगली नोकरी करणं, मुलांनी भरपूर पैसे कमवणं,
मुलांनी भरपूर प्रगती करणं, आणि मग आपल्याला असं वाटलं वा काय आपण चांगले पालक आहोत, आणि मग आपण 10 लोकांना ते सांगणं, हा आपला पालकत्वाचा प्रवास आहे. हे असं फास्ट नाही होत मित्रमैत्रिणींनो. ही एक प्रक्रिया आहे, फार मोठी प्रक्रिया. माणसाच्या मनामध्ये परिवर्तन होणं, त्याच्या विचारांमध्ये बदल होणं, तो एखाद्या गोष्टीसाठी प्रेरित होणं, त्याच्यात सातत्य राहणं, ही फार मोठी प्रक्रिया आहे. काही बाबतीत ते लवकर होतं, काही बाबतीत नाही होणार, कारण हे सगळे अपडाऊन सुरू असतात आपल्या मनामध्ये, जीवनामध्ये सुद्धा. आणि म्हणून ही प्रक्रिया हे समजून घ्या, घाई करू नका. आपण घाई करतो आणि सगळ्या गोष्टी बिनसतात. तुम्हाला माहितीये, तुमची मुलं जर मोठी असली किंवा लहानही असली तर तुम्ही काही बोलायला लागले ना तर ते काय म्हणतात माहितीये का, झालं यांचं सुरू आता, हा काही रेकॉर्ड आता थांबणार नाही. पूर्ण 5 मिनिटांची कॅसेट वाजल्याशिवाय ही काय आता थांबत नाही. तुम्हाला माहितीये, आपले शब्द न शब्द ते सांगू शकतात की आता हे पुढे काय बोलणार आहे. न समजून घेता त्यांना आपण समजवत राहतो. तुम्हाला कोणालाही समजवायचं असेल ना तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे, मूलभूत गोष्ट, आधी आपल्याला समजवून घ्यावं लागेल. आपण ते न करता आपला पट्टा सुरू करतो. म्हणून घाई नाही करायची, परिणामांची घाई नाही, रिझल्ट फटक्यात पाहिजे, ही आपली खूप महत्वाची चूक होते. म्हणून मुलं प्रेरित तर होतच नाही, निराश होतात. ठीक आहे. आपलं प्रेरित करण्याच्या पद्धती फार भारी आहेत. म्हणजे बघा, तुम्हाला काय काय वाटतं, मी 5-7 पद्धती काढल्यात. सल्ला देणे म्हणजे प्रेरित करणे असं आपल्याला वाटतं. स्वतःचे उदाहरणं देणे म्हणजे प्रेरित करणं असं आपला जन्मसिद्ध हक्क आहे, असं अनेक पालकांना वाटतं, ज्यांचं वय आता 35, 40, 45, 50 मध्ये आहे. टोचून बोलणे म्हणजे प्रेरित करणे असा फार मोठा गैरसमज आपल्यापैकी अनेकांचा आहे. त्यानंतर तुलना करणे आणि इतरांचे उदाहरणं देणे म्हणजे प्रेरित करणे असा फारच भाबडा समज आपल्यापैकी अनेक लोकांचा आहे. पुन्हा पुन्हा सांगणे म्हणजे प्रेरित करणे असं सुद्धा आपल्यापैकी कित्येकांना वाटतं. तुम्हाला सांगू, खरंच तुम्ही तुमच्या मुलांचं फार मोठं नुकसान करतायत जर तुम्ही हे सगळं करत असाल तर. म्हणजे फायदा हा तर फार दूरचा भाग आहे, फायदा नाहीच, आपण फार नुकसान करतोय. आणि सगळ्यात मोठं अजून एक नुकसान तुम्ही स्वतःच करताय. कुठलं माहितीये? तुमचं आणि तुमच्या मुलांचं नातं तुम्ही बिनसवतायत, तुम्ही त्याच्यात अंतर तयार करतायत. काही काळानंतर माहितीये काय होईल? तुमच्या मुलांना तुमचा सहवास आवडणार नाही. त्यांना वाटेल कुठून आले घरामध्ये. अनेक वडिलांना जर लवकर घरी जायला मिळालं ना तर घरच्यांचे चेहरेच वेगळे होतात की अरे बापरे, हे लवकर कसं काय आलंय घरी. कारण अनुभव फार चांगले नाहीये सहवासाचे. त्याचं कारण आपलं बोलणं, आपलं विचार करणं, आपलं वागणं. आणि म्हणून सल्ला देणं, तुलना करणं, टोचून बोलणं, पुन्हा पुन्हा एक गोष्ट सांगत राहणं बंद करायचा उपयोग नाहीये काहीच. आपण पुन्हा सांगतो एकमेकांना, 1000 वेळा सांगितलं माझ्या मुलीला पण काही फरक पडत नाही, तशीच्या तशी आहे ढम्म. खरं तर ढम्म व्हायची वेळ आता आपल्यावर आहे. आपण बोलू नका, बोलण्याने खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात. किंवा आपल्याला बोलण्याची भाषा बदलावी लागेल, वेळ बदलावी लागेल, पद्धत बदलावी लागेल. हा झाला एक, म्हणजे आपण किती प्रॉब्लेम क्रिएट करतो हे मी तुम्हाला सांगितलं. आता मुलांना प्रेरित कशासाठी करायचं ते विषय सुद्धा आपल्याला समजून घ्यायला लागतील. म्हणजे मुळात मी तुम्हाला एक 20 सेकंद देतो. त्या 20 सेकंदामध्ये तुम्ही असा विचार करा की तुम्ही कशासाठी मुलांना प्रेरित करतात, कशासाठी प्रेरित करतात त्याचा विचार करा. विचार करण्यासाठी वेळ आहे बरं का. दिसत नाही ना काहीच, लाईट जास्त. ठीक आहे, काय काय आली उत्तर तर मी तुम्हाला सांगतो काय काय आली उत्तर. सगळ्यात पहिलं उत्तर, आपण अभ्यासासाठी प्रेरित करायचं असतं आपल्या मुलाला. आणि गंमत काय माहितीये, जे आपण कधीच केलं नाही त्यासाठी आपण मुलांना प्रेरित करतो.
ठीक आहे, किंवा जे आपण करताना मुलांना दिसत नाही त्यासाठी आपल्याला प्रेरित करायचं म्हणजे अभ्यास. दुसरं, आपण मुलांना चांगले मार्क मिळवण्यासाठी प्रेरित करतो. तिसरं, मुलांना आपण चांगलं करिअर करण्यासाठी प्रेरित करतो. आणि चांगलं करिअर म्हणजे कोणतं, जे आपल्याला चांगलं वाटतं आणि ते आपल्यालाही वाटत नसतं ऍक्च्युली, समाजामध्ये ज्याचा उदो उदो होतो आणि जे आपल्याला चांगलं वाटतं त्याच्यासाठी आपण प्रेरित करतो. अजून काय बरं, हा, चौथी गोष्ट सगळ्यात महत्वाची, मुलांनी आपलं ऐकलं पाहिजे सगळं, यासाठी आपण मुलांना प्रेरित करतो. मला एक मुद्दा आठवला, तो तुमच्या परवानगीने सांगतो मध्येच. आपण चांगली मुलं कोणाला म्हणतो माहितीये का, की माझा मुलगा मुलगी खूप चांगला आहे हो, इतका गुणी आहे, जो आपलं सगळं तसंच्या तसं ऐकतो. आणि तुम्ही मला जर विचाराल तर जो मुलगा मुलगी आई वडिलांचं आणि मास्तरचं सांगितलं तेवढं सगळं ऐकते, त्या आयुष्यात काहीही नवीन निर्माण करू शकत नाही. ते माझ्या दृष्टीने फार चांगला मुलगा नाहीये, कारण तो त्याच्या डोक्याचा विचारच करत नाहीये. आपल्याला अशीच मुलं तयार करायची. मी हे 4 मुद्दे तुम्हाला सांगितले, ठीक आहे. खरं म्हणजे या गोष्टींसाठी प्रेरित करणं फार आवश्यक नाहीये हो. हा ऍक्च्युली परिणाम आहे तुम्ही दुसऱ्या गोष्टींवर जर काम केलं त्याचा. तुम्ही तुमच्या मुलांना विचार करण्यासाठी प्रेरित करतात का? तुम्ही तुमच्या मुलांना योग्य काय अयोग्य काय हे समजून घेण्यासाठी प्रेरित करतात का? तुम्ही तुमच्या मुलांना वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी प्रेरित करतात का? तुम्ही त्यांना चांगल्या किंवा योग्य सवयींसाठी प्रेरित करतात का? तुम्ही त्यांना नेमकं कोणतंही काम कसं करावं हे शिकण्यासाठी, अनुभवण्यासाठी प्रेरित करतात का? अडथळे, अपयश आणि अडचणींचा सामना कसा करायचा, स्वीकार कसा करायचा, यासाठी तुम्ही त्यांना प्रेरित करतात का? कुठल्याही गोष्टीचा विचार नेमका कसा मोठा किंवा वेगळा किंवा आपल्या नेहमीच्या भाषेत सकारात्मक करावा, यासाठी प्रेरित करतात का? तुम्ही त्यांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रेरित करतात का? अभ्यासाबरोबरच तुम्ही त्यांना तुमचं ऐकण्याबरोबरच स्वतंत्र विचार करण्यासाठी प्रेरित करतात का? आणि तुम्ही त्यांना मोठा माणूस होण्याबरोबरच, यशस्वी होण्याबरोबरच चांगला माणूस बनण्यासाठी प्रेरित करतात का? कुठलीही गोष्ट कशी शिकावी यासाठी तुम्ही प्रेरित करतात का? असे प्रश्न काही मला तुमच्या समोर ठेवायचे होते. या गोष्टींसाठी जर तुम्ही त्यांना प्रेरित केलं ना, तर तुम्हाला जे परिणाम पाहिजे ते आपोआप होईल. ठीक आहे. तुम्ही त्यांना चांगली कृती करण्यासाठी प्रेरित करतात का? चांगली कृती म्हणजे काय? कुठल्याही कामातली गुणवत्ता किंवा अजून एक सेवाभाव त्यांच्यात येण्यासाठी तुम्ही त्यांना प्रेरित करतात का? माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आता हे सगळं प्रेरित करायचं म्हणजे काय, तर भाषण द्यायचं, ठीक आहे, किंवा त्यांना सल्ले द्यायचे, त्यांना उदाहरणं द्यायचे, की बघ विवेकानंदांनी कसं जीवन जगले. मुलांच्या मनात प्रश्न येतो, विवेकानंद प्रेरणादायी तर माझे आई वडील लहान होते तेव्हा पण होते, यांनी स्वतः का आदर्श घेतला नाही? असे प्रश्न आजकाल नवीन मुलांना पडतात बरं का, कारण ती फार शार्प आहेत डोक्यानी. तर तुम्हाला कोणालाही प्रेरित करायचं असेल ना, तर अगोदर त्या व्यक्तीची काय तयारी आहे, काय मानसिकता आहे हे समजून घेत चला. त्या व्यक्तीचा तुम्हाला अभ्यास पाहिजे. आता मी प्रेरित करतो म्हणजे मी काय करतो, तर मी तर हजारो लाखो वेगवेगळ्या व्यक्तींना भेटतो, पण नेमक्या मी ज्यांच्याशी बोलणार आहे ते व्यक्ती कसे आहेत, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, त्यांची आत्ताची विचारसरणी काय आहे, त्यांची आत्ताची एकूण सगळी परिस्थिती कशी आहे हे समजून घेऊन मी तयारी करतो. तसं तुमच्या मुलांशी बोलताना तुमची तयारी पाहिजे. आधी तर ही चर्चा झाली पाहिजे. तुम्हाला चर्चेचा अर्थ सांगू का? चर्चेमध्ये 2 लोक मिनिमम पाहिजे असतात. आपल्याकडे चर्चा पण एका बाजूने असते, चला आपण चर्चा करू, आणि आपणच बोलत असतो. तर आधी मुलांबरोबरचा संवाद झाला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. तुला काय वाटतं
हा फार महत्वाचा प्रश्न आहे मुलांशी बोलताना. लक्षात ठेवा. तुला काय वाटतं, तुझं काय मत आहे याच्याबद्दल, आणि त्याने काही मांडल्यानंतर भस्कन ते कसं चुकीचं आहे हे सांगण्याची पण आपली सवय आहे. आधी ऐकून घ्या, समजून घ्या शांततेने, आणि मग म्हणा ओ बरं ठीक आहे, अच्छा असंही असू शकतं, मला माहित नाही पण होऊ शकतं कदाचित, किंवा सांगा की अजून काय वेगळं होऊ शकतं, आणि मग नंतर कधीतरी सांगा की तू जे विचार करत होतो ना ते ते नव्हतं, ते योग्य दिशेने नव्हतं, ते चुकीचं होतं आणि ते योग्य दिशेने नव्हतं. फरक आहे. आपण चर्चेतून मुलांना प्रेरित करू शकतो. सगळ्यात महत्वाचं असतं आजूबाजूचं वातावरण. लक्ष द्या, वातावरणात काय काय येतं, तुम्ही काय बोलतात, किंवा त्यांच्या कानांवर काय काय पडतं, त्यांच्या डोळ्यांनी ते काय काय बघतात. ठीक आहे, ते काय वाचतात, त्यांच्या आजूबाजूला कशा प्रकारचे व्यक्ती असतात, शाळेमध्ये, गल्लीमध्ये, अपार्टमेंटमध्ये, जे काही असेल, ते काय वाचतात, ते कोणती गाणी ऐकतात, ते कोणत्या प्रकारचे चित्रपट बघतात, ते कोणत्या प्रकारचे सिरियल बघतात, ते काय प्रकारच्या घटना आजूबाजूला बघतात, या सगळ्या गोष्टींना म्हणतात वातावरण. आणि तुम्हाला काहीही त्यांच्यात टाकायचंय, त्यांच्यातलं परिवर्तन करायचंय, फुलवायचंय त्यांच्यातलं मूलभूत, तर अगोदर हे वातावरण व्यवस्थित लागतं, म्हणजे पूरक लागतं, नाहीतर नाही होऊ शकणार. बघा ना, आपण ध्यान करताना शांतता का हवी असते, आपण पूजा करताना स्तोत्र का हवी असतात, हे सगळं वातावरण निर्मितीचा भाग आहे. किंवा तुम्ही पूजेला बसलात, किंवा घरात कोणी येणार आहे, किंवा कोणी येणार नसलं तरी आपण उदबत्ती का लावतो, वातावरण फार महत्वाचं आहे. मग असतं तुमचं बोलणं. मी म्हटलं ना, काही पालक तर इतके डेंजर झालेत की त्यांनी बोलणं बंद केलं तरी मुलं वाढतील. म्हणून आपलं बोलणं कसं आहे, ते रचनात्मक आहे, ते सकारात्मक आहे, ते उभारी देणार आहे, की ते कंप्लेंट करणार आहे, टीका करणार आहे, इरिटेटिंग आहे, हे एकदा चेक केलं पाहिजे. तुम्हाला एक सांगू बोलण्याबद्दल, मुलांना ना एकदा सांगितलं की समजतं, तुम्हाला माहिती आहे, त्यांना एकदम चांगलं समजतं. तुम्हाला हे नक्की माहिती असेल की आपल्यापेक्षा शार्प पिढी असते कायम पुढची. त्यांच्या वयात आपल्याला काहीच समजायचं नाही, हे तुम्हाला घरातली लोक पण सांगतील, ज्येष्ठ. त्यांना एकदा नीट सांगितलं ना समजतं. आणि सांगताना कसं सांगायचं, बसा शांततेने, टायमिंग बघा काय, त्यांचा मूड बघा काय, आधी काय घडलंय ते बघा, शांततेने अंदाज घ्या. याची आपल्याला चांगली सवय बरं का, म्हणजे नवऱ्याकडून जर आपल्याला काही मिळवून घ्यायचं असेल तर हे सगळे प्लॅनिंग आपण करतो. ठीक आहे, किंवा बायकोला जर तुम्हाला सांगायचं असेल की मित्र जेवायला घरी येणार आहे, तर तुम्ही सगळे अंदाज घेतात, तिचा मूड कसा आहे, काल काय घडलंय संध्याकाळी, आज सकाळी जेवणात आपण किती तिची स्तुती केली आहे नाही केली आहे. ठीक आहे, मग आपण कशी सुरुवात करतो, तुझ्या माहेरची लोक बरेच दिवस आलीच नाही ग. ठीक आहे, मग वातावरण निर्मिती होते, आणि मग सांगतो की आज संध्याकाळी माझा मित्र येणार आहे जेवायला. ठीक आहे, तसं मुलांशी तुम्हाला काही बोलायचं आहे, काही सांगायचं आहे, ते वातावरण बघा कसं आहे, निर्माण करा. मग नॉर्मल प्रेमळ टोन मध्ये मुलांशी बोला. मी असं समजा, आता तुम्ही माझा मुलगा आहात, ठीक आहे, आणि मला काही त्याला सांगायचं आहे, ठीक आहे, तर मी शांततेने काय सांगेल आधी त्याला, बद्दल सांगू की माझ्या मुलीची आहे, ठीक, आणि त्यांचे पालक म्हणजे मी, माझी पत्नी मानसी आणि माझी आई सुमती. ठीक आहे, तर श्लोकला मला जर काही सांगायचं आहे तर छान त्याच्याशी थोड्या गप्पा करेल, काही छान आठवणी करेल, आणि मग त्याला सांगेल की श्लोक, काल त्याचे बाबा आले होते ना घरी, तर ते खूप छान बाबा आहेत रे, इतके प्रेमळ आहेत, आणि मला तर त्यांनी किती मदत केली आहे, किती मला त्यांनी प्रेरणा पण दिली आहे, आणि मला खूप प्रेम केलंय त्यांनी लहानपणी, आणि म्हणून ना मला त्यांच्याबद्दल खूप छान वाटलं कायम, म्हणून मी त्यांना नमस्कार केला वाकून पायाला. ठीक आहे, तुझा राहिला का रे, का तू विसरला, की तुला लक्षात नाही आलं. मला हे सांगायचं होतं की मोठा व्यक्ती घरी आल्यानंतर नमस्कार केला पाहिजे. ठीक आहे, तर मी या पद्धतीने बोललो, आणि विशेष म्हणजे मी नमस्कार केला होता बाबांना त्या,
फक्त श्लोकने केला नव्हता, तो कधीतरी करतो, कधी नाही करत. ठीक आहे, तर मी या पद्धतीने बोललो. मी असं नाही म्हणणार काय रे किती वेळा तुला सांगितलं की मोठे आले की नमस्कार केला पाहिजे, मागे ते आले तेव्हा पण नाही केला, त्या मागे आजी आल्या तेव्हा पण नाही केल्या, तुला लक्षात नाही येत का सांगितलेलं? अरे नमस्कार करावा, मग ते आपल्याला गुड बॉय म्हणतात. ठीक आहे, चांगला मुलगा असा असतो तसा असतो, आम्ही तर लहानपणी कायम नमस्कार करायचो, हे आपली आपली रेकॉर्डेड कॅसेट आहे. ठीक आहे, असं बोलून काहीच होत नाही, तुम्ही एवढंच बोला, मग तो सांगेल तुम्हाला बाबू मला ना बोर होत आहे नमस्कार करायला. बघा तो काय म्हटलं, मला बोर होत. आता हे तुम्ही आधी स्वीकारा. आपण स्वीकारत नाही, आपण काय म्हणतो, असं कसं बोर होतो. दिस इज मोस्ट इररिलिव्हंट रिस्पॉन्स. ठीक आहे, किंवा अरे असं नसतं, चांगल्या मुलांनी असं करायचं नसतं, याचा काहीही उपयोग नाही. तो म्हणतो बोर होतं. म्हणजे काय रे श्लोक, काय होतं, त्याला काही अनुभव आलेले असतात पूर्वी. कदाचित त्याला पप्पी घेतलेली आवडत नसेल एखाद्या व्यक्तीने अचानक, आणि त्याने कोणाला तरी नमस्कार केला असेल आणि त्यांनी पप्पी घेतली असेल, असे काहीतरी अनुभव असतात मुलांना, आणि त्याचा संबंध असतो ते न करण्याशी. मग या चर्चेतून बोलून मग कदाचित त्या दिवशी तो नाहीच म्हणेल, मग ठीक आहे थांबा, घाई नका करू. आपलं म्हणणं असतं आज संध्याकाळपर्यंत त्याने नमस्कार केलाच पाहिजे, असं नाही होणार. ठीक आहे, थांबा, अभ्यास करा, नेमकं काय त्याने कधी केला होता नमस्कार, कधी नव्हता केला, का करत नसेल. दुसरं कारण काय असतं माहितीये तुम्हाला, मुलांची तोपर्यंत अनुभवांची व्याप्ती वाढलेली नसते, वय वाढलेलं नसतं, राईट रॉंग समजत नसतं बऱ्याच वेळा. आपण जे आता त्यातल्या त्यात थोडेफार मॅच्युअर आहोत, ते आपल्याला आलेल्या अनुभवांनी, आपल्या वयानी, आपल्याला बसलेल्या फटक्यांनी म्हणजे वेगवेगळे वाईट अनुभव आलेले असतात. तर हे मुलांना यायचं बाकी असतं. म्हणून थांबा, पुढच्या वर्षी पडेल तो पाया, कोणाच्या पडायच्या असतील तर. त्यासाठी वेगळा काही प्रकार करू आपण. ठीक आहे, तर बोलणं आपण कसं करतोय ते फार महत्वाचं आहे. मुलांना जर प्रेरित करायचं असेल ना, तर त्यांना प्रत्यक्ष अनुभव आला पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्यांना ते बघता आलं पाहिजे, ते ऐकता आलं पाहिजे, ते अनुभवता आलं पाहिजे, त्याचा परिणाम पण त्यांना समजला पाहिजे किंवा अनुभवता आला पाहिजे. म्हणून मी म्हटलं की ते काय बघतात आणि काय ऐकतात हे फार महत्वाचं आहे मुलं. ठीक आहे, म्हणजे चित्रपट बघणं वाईट नाहीच आहे. ठीक आहे, पण यांच्या वयात यांच्या वयाचे पिक्चर बघणं फार गरजेचं आहे. म्हणजे धनक नावाचा पिक्चर जेव्हा ते बघतील ना हिंदीतला, तेव्हा त्या धनक मधून ना ते बऱ्याच गोष्टी रिसीव्ह करतील, शिकतील, समजून घेण्याचा प्रयत्न करतील. आपली खोड काय असते, पिक्चर बघितल्यावर लगेच आपण त्यांना सांगतो, बघ कसा करत होता तो मुलगा, बघितलं तू, शिकलास ना तू. सगळा विचका करतो आपण शिकण्याच्या प्रक्रियेचा. बोलायचं नाही, ते शिकतात, ते मंद नाहीयेत, त्यांना समजतं, हे समजून घ्यायला पाहिजे. ठीक आहे, तर त्यांना असं काही दाखवा, असं काही बघू द्या, असं काही ऐकू द्या की ज्याच्यातून आपोआप ट्रेनिंग होईल. मात्र आपण सूचना द्यायची नाही, त्याबद्दल होत राहतं. कधीतरी विचारायचं, आवडला का रे पिक्चर, काय वाटलं रे तुला, मला तर त्याच्यातलं गाणं खूप आवडलं आणि काय मस्ती करायचा, अशी तुम्ही सुरुवात करा. मग ते सांगतात, दे बाबा, बापरे काय चाललाय, रोज दिवसभर चालायचे ते भाऊ बहीण, हो ना, थकत नसतील का रे ते, थकत होते, पण त्यांना ते शाहरुखला भेटायचं होतं ना. हा, मग जेव्हा आपल्याला जे आवडतं ते आपल्याला बघायचं असतं, करायचं असतं, तेव्हा थकवा नाही येत. बघा ना, आईला कुठे थकवा येतो, वगैरे वगैरे वगैरे, अशा गप्पा चालतात, त्याच्यातून मुलांचं शिकणं होतं. म्हणून कृती बघणं, आणि पुन्हा तुम्ही कृती करू शकतात का ते बघा, मग ते लवकर शिकतील. आता मी सकाळी घरामध्ये योगासनं करतो किंवा सूर्यनमस्कार करतो. ठीक आहे, व्यायाम करतो. मला आज खरं म्हणजे फोटो दाखवायचा होता, व्हिडिओ दाखवायचा होता तुम्हाला, पण जरा माझ्या प्लॅनिंग मध्ये गडबड झाली, मला माफ करा. मी हे करत असल्यामुळे 5-7-8 महिने गेले आणि त्याच्यानंतर स्वतःहून श्लोक माझ्या बाजूला उभं राहून योगासनं आणि सूर्यनमस्कार करायला लागला. त्याला 5-6 महिने लागले, हा, कदाचित 2 वर्षही लागले असते, मी वाट बघितली असते. आपलं म्हणणं असतं 15 दिवस करतोय हो त्याच्या समोर, कशाचा काही पत्ता नाही.
अहो वेळ लागेल त्याला. बघा ना, आपणच 40-50 वर्षाचे कदाचित झालो बरेच लोक. आपल्यात अजूनही किती गोष्टी बदलायच्या बाकी आहे. आई वडिलांचे प्रयत्न थकले, नवरा बायकोचे प्रयत्न थकले, मित्रांचे प्रयत्न थकले, तरी अजूनही आपण बऱ्याच गोष्टी ज्या करायला हव्या करत नाही आणि ज्या करायला नको त्या सोडत नाही. म्हणून वेळ लागतो मुलांना. आता श्लोक हळूहळू व्यायाम करायला लागला. मग मी त्याला, तो मला सांगतो, पप्पा हे असं असं नाही करायचं. मग मी त्याला म्हणतो, ओ असं का, बरं बेटा, थँक्यू. मग मी दुपारी केव्हा तरी म्हणतो, मला त्याने आसन शिकवलं बरं का आज श्लोकने, बरोबर सांगितलं, माझं चुकत होतं. दॅट इज कॉल्ड प्रेरित. ठीक आहे. दुसरं असतं मुलांचं योग्य प्रमाणात कौतुक झालं पाहिजे. जर तुम्हाला त्यांना प्रेरित करायचं असेल तर. मी योग्य प्रमाणात हा शब्द वापरला. काही लोक अति कौतुक करतात आणि काही लोक कौतुकच करत नाही. आपण भारतीय लोक तसं टोकाच्या भूमिकांबद्दल फेमस आहोत सगळीकडे. ठीक आहे. काही इतकं कौतुक करतात की ती लाडवली जातात आणि काहींचं कौतुकच होत नाही. त्याच्यामुळे ती दिवे ते अधिकाधिक प्रज्वलित होण्याच्या ऐवजी ती विझून जातात. ठीक आहे. योग्य प्रमाणात, योग्य वेळी, योग्य शब्दात कौतुक झालं पाहिजे. ठीक आहे. याच्या एकदम उलट परिस्थिती आपल्याकडे. मुलं का विझतात माहितीये, त्यांच्या प्रेरणा विझून जातात. आपण जिथे जिथे संधी मिळेल तिथे, जशी मिळेल तशी आपण मुलांच्या तक्रारी करत असतो, त्यांचे अपमान करत असतो, त्यांना टोचून बोलत असतो आणि सतत हे करत असतो. म्हणून मुलांच्या प्रेरणा विझतात. म्हणजे त्यांचे जे विकनेस असतात की नाही मुलांचे, समजा ते बोलत नाही किंवा ते लवकर उठत नाहीत किंवा ते अभ्यास करत नाही, हे कायमच्या गोष्टी आहेत. आपण जे पाहुणे येतील त्यांच्या समोर हे सगळं सांगतो. माझ्यासारखा माणूस घरात आला तर मला माझ्या समोर तर डायरेक्ट त्यांचा आढावाच घेतात मुलांचा आणि मला पुन्हा सांगतात, तुम्ही यांना काहीतरी सांगा. मग माझ्या मनात येतं, यांना सोडा, तुम्हाला काही सांगण्याची गरज आहे. म्हणून मुलांना कोणाच्या समोर वाईट बोलायचं नाही, चुकीचं बोलायचं नाही, अपमान करायचा नाही आणि त्यांच्या दोषांबद्दल बोलायचं नाही. काही गरज नाहीये. त्यांच्या मित्रमैत्रिणींसमोर तर मुळीच बोलायचं नाही. तुम्ही आयुष्यभराचे दुश्मन व्हाल त्यांचे, तुम्ही असं केलं तर. याऐवजी उलट त्यांची जी स्ट्रेंथ आहे त्याबद्दल आपल्याला बोलता आलं पाहिजे, छान सौम्य शब्दामध्ये. म्हणजे ओवी खूप छान डान्स करते बरं का, आणि ती अजून शिकते, त्याच्यातल्या अजून पुढच्या गोष्टी, ऍडव्हान्स गोष्टी अजून शिकते. बरंच शिकायचं बाकी आहे, पण ती खूप छान डान्स करते, तिला खूप आवडतो डान्स. या पद्धतीने तुम्ही अप्रिशिएट केलं ना, ते खूप प्रेरित होतात. ठीक आहे. यासोबत त्यांच्या चुका आपल्याला स्वीकारता आल्या पाहिजे आणि त्या योग्य पद्धतीने दुरुस्त करता आले पाहिजे. याचा डायरेक्ट संबंध आहे मुलांना प्रेरित करण्याशी. ठीक आहे. हे जर तुम्ही करत राहिलात, बघा तुम्ही हे असं वागायला सुरुवात केली ना की मुलं तुमच्या शब्दांनी प्रेरित व्हायला सुरुवात होईल. कारण तुमची इमेज प्रेरणादायी होईल त्यांच्यासाठी. आता तुमची इमेज काय माहितीये का? सूचना देणारं मशीन. ठीक आहे. आता प्रेरणादायी वगैरे काही नाहीये. म्हणजे तुमची कळकळ 100% मान्य. मायबापांशिवाय कोणालाच मुलांचं इतकं जास्त भलं व्हावंसं वाटत नाही इतकं तुम्हाला वाटतं. खरंय. पण पद्धत चुकीची आहे, टायमिंग चुकीचं आहे, हे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून सोपं सांगू का, तुमची इमेज भारी करा पहिल्यांदा त्यांच्या मनात. आता तुम्हाला सांगतो मी तुम्हाला जे सांगतोय, ठीक आहे ना, ते काही जगावेगळं नाही सांगते बरं का. नेते सरांनाही माहितीये, पानसे सरांनाही माहितीये आणि तुमच्यातल्या अनेक पालकांनाही माहिती. ठीक आहे. पण कदाचित तुमच्यापैकी अनेक पालकांना आज मी जे बोलतोय ना ते आयुष्यभरासाठी तुमच्या डोक्यात फिट बसणार आहे. तुम्हाला सांगू, तुम्ही कित्येक लोक मला विसरू शकणार नाही आज, मी तुम्हाला गॅरंटी देतो. त्याचं कारण आहे, त्याचं एक कारण काय माहितीये? त्याचं एक कारण माझी तुमच्या मनात असणारी इमेज, माझी प्रतिमा काय आहे तुमच्या मनात, हे फार महत्वाचं आहे. लक्षात येत आहे? आणि पुन्हा मी काय भाषेत, काय शब्दात बोलतोय आणि मी किती कळकळीने बोलतोय. मी असं मेकॅनिकल टेक्निकल नाही बोलत आहे. ठीक आहे ना, मी अगदी हृदयापासून बोलतोय, मनापासून बोलतोय. मात्र मनापासून बोलताना मी शब्दांची योग्य निवड करतोय. तसं इमेज फार महत्वाची आहे.
माझी आई माझ्यासाठी केव्हाही उभी असते, माझ्या पाठीशी असते, चुकल्यावरही माझ्या पाठीशी असते, मला दुरुस्त करते, रागवते, पण ती मला माझ्या कृतीला रागवते, मला नाही रागवत. ती मला वाईट नाही म्हणत, माझ्या कृतीला वाईट म्हणते. माझे वडील हे मला व्यवस्थित समजून घेतात, मग समजून सांगतात. माझे वडील, माझी आई, त्यांचंही जे चुकतं ना ते आमच्या समोर मान्य करतात. हे अशी तुमची इमेज व्हायला लागली ना, ठीक आहे, की मुलं तुमचं ऐकतील. किंवा माझे आई वडील जे मला सांगतात ते स्वतः सुद्धा जगतात. तुम्ही जर त्यांना म्हटले, अरे अरे घाबरायचं नाही, असते, ठीक आहे, करायचा अभ्यास. आता तुम्ही तुमच्या आयुष्यात किती अभ्यास करतात सध्या, तुम्ही किती कठीण गोष्टी सोप्या करून दाखवतायत, तुम्ही किती कष्ट घेतायत, हे तुमच्या जीवनात त्यांना दिसलं पाहिजे. मग ते तुमचं ऐकण्याची क्षमता विकसित करतील किंवा शक्यता त्यांची ती वाढेल. ठीक आहे. त्यांना प्रेरित करायचं असेल तर तुम्हाला त्यांचे काही निर्णय त्यांना घेऊ द्यावे लागतील. हा, तुम्ही तुमचं मत द्या. हे पहा, मत देणं वेगळं आणि हट्ट करणं वेगळं. ठीक आहे, तुम्ही तुमचं मत द्या. तुम्हाला काय वाटतंय ते अत्यंत कळकळीने सांगा. एकदा सांगा, दोनदा सांगा, दॅट्स इट. पण त्यांना पण निर्णय काही काही बाबतीत घेऊ द्या. तुम्हाला वाटतंय ते चुकतंय, तुम्ही तुमचं मत द्या. एखाद्या एक्सपर्ट करून मत हवं असेल ते करून द्या. तरीही नाही ऐकलं, त्यांना ते करू द्या, त्यांना चुकू द्या, त्यांचं नुकसान होऊ द्या, त्यांना अडचण येऊ द्या. त्याच्यातून ते धडा घेतील. आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी या सरळ सांगूनच होतात असं नाहीये. त्याचे अनुभव यावे लागतात, मग माणसाला त्याच्यातून शिकायला मिळतं. तसे त्यांना चुकीचे अनुभव आल्यानंतर शहाजोग सारखं त्यांना हे नका सांगू, बघ मी म्हणत होतो ना, अरे ऐकत जा, हे केस काही पांढरे असे उन्हाने नाही झालेले, ठीक आहे, किंवा मी असंच काही एवढं काम करत नाही आयुष्यात, याच्या पुढे ऐकत चल माझं, हे असल्या पद्धतीचे नाही बोलणे. त्यांना स्वतःला बोलू द्या की आई तू बरोबर सांगत होती ग, माझ्या लक्षात नाही आलं. आणि मग त्यावेळेस तुम्ही सांगा, अरे होतं असं, आपल्याला नाही अनुभव येत ना कधी, पण हरकत नाही, तू कुठे मुद्दाम केलंस, पण ठीक, याच्यातून तुला आला ना अनुभव, चला हरकत नाही, कर आता पुन्हा, तुला योग्य वाटेल तसं कर, आणि तुला वाटलं तर मला विचार, मी सांगेन तुला. या पद्धतीने बोला. आपल्याला असं वाटतं बऱ्याच वेळा दुसरी, तिसरी, चौथी, पाचवीतले मुलं म्हणजे लहान आहे, यांच्याशी काय बोलायचं, आपण त्यांच्याशी उगाच लहान मुलांसारखं बोलतो. गरज नाहीये. तुम्ही त्यांच्याशी छान बोला. ते खूप विकसित हळूहळू कम्युनिकेशन दृष्ट्या झालेले असतात, त्यांना ते समजतं. कृतीतून मुलं जास्त शिकतात. माझ्या घरामध्ये एक किस्सा घडला, तो सांगतो तुम्हाला. मी बऱ्यापैकी पूर्णवेळ सामाजिक कामामध्ये आहे. ठीक आहे, पूर्णवेळ म्हणजे आपण ज्याला पूर्णवेळ कार्यकर्ते असतात ना, सर्व प्रकारच्या विचारधारेमध्ये असतात. म्हणजे मी दिव्यांग, अनाथ आणि वंचित मुलांसाठी माझं आयुष्य समर्पित केलेलं आहे. ठीक आहे, माझ्या घरातही तेच विषय बऱ्याच वेळा असतात आणि 350 मुलं जवळपास मुलं आम्ही 15 वर्षाच्या वरची, त्यांचं राहणं, जेवण, त्यांचं शिक्षण सगळं संस्थेच्या माध्यमातून आम्ही निशुल्क करतो. ते सगळं त्याच्यात देऊन टाकलेलं आहे. हे असं वातावरण आमच्या घरात आहे. माझी मुलं सुद्धा प्रकल्पात जातात, दिव्यांग मुलांबरोबर ते खेळतात, त्यांच्या बरोबर काय शिकतात, असं असतं. पण मी कधीच त्यांना सल्ला नाही दिलेला त्याबद्दल. माझी मुलगी 10 वर्षाची, तिचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवशी ती मला असंच जेवता जेवता बोलली की पप्पा, संध्याकाळी ना माझ्या मैत्रिणींना आपण घरीच बोलू, आपण कुठे बाहेर नको जायला जेवण करायला आणि काही करायला, आम्ही छान खेळू, आम्हीच भेळ वगैरे तयार करू, मजा करू, आणि आपल्याला जे पैसे वाचतील ते, आणि माझ्याकडे काही पैसे जमवलेत अनेक दिवसांपासून, तर ते मिळून ते जे पैसे जमतील ना ते आपण आपल्या मनोबल प्रोजेक्टला डोनेट करू. तुम्हाला सांगतो, माझ्या पालकत्वाच्या प्रवासातला सर्वोच्च आनंदाचा क्षण होता तो. खूप आनंदाचा, मी तुम्हाला सांगू नाही शकत किती महत्वाचा. मकरंद कुलकर्णी नावाच्या माझ्या विद्यार्थी मित्रांच्या मुलीने सुद्धा असंच आता काही केलं की त्यांनी तिच्या वाढदिवसाचे पैसे सगळे संस्थेला डोनेट केले.
हे सगळं मुलं बघून करतात, अनुभवातून करतात. त्यांना त्याच्यासाठी सल्ले द्यावे लागत नाही. म्हणून तुम्हाला मुलांना प्रेरित करायचं असेल तर आता मी जेवढं काही चिंतन केलंय तुमच्या समोर ते आपल्याला जगावं लागेल. कधी कधी असं होतं की तुम्ही बरोबर सल्ला देत असतात, मग मुलांना तो पटत नाही. त्याचे वेगवेगळे कारण असतात. त्यांचा आत्मविश्वास कदाचित कमी असतो, त्यांचे अनुभव वेगळे असतात, त्यांचे तुमच्याबद्दलचे अनुभव वेगळे असतात, असं काय काय असू शकतं. अशा वेळेस जर त्यांना प्रेरित करायचं असेल तर वेळ बदलवा, ठीक आहे, पद्धत बदलवा, कदाचित माणसं बदलावी लागतात. म्हणून बऱ्याच वेळा मुलगा वडिलांचं ऐकत नाही, काकांचं ऐकतो, कारण त्यावेळेसचे रॅपो बरोबर नसतात किंवा त्यावेळेसची लिंक व्यवस्थित झालेली नसते. म्हणून आपल्या मुलांबरोबर आपले काही जवळचे नातेवाईक मित्र किंवा त्याचे काही जवळचे मित्र मैत्रिणी असे वातावरण म्हणून तयार झाले पाहिजे की काही वेळा त्यांना त्यांच्या आलं पाहिजे. या विषयावर जे वाटलं ते मी मांडलंय. कुणाचा तरी आवाज येतोय, ते थोडस म्यूट करून घ्या. तुमचे आता काही प्रश्न असतील मला विचारू शकतात. काही प्रश्न आले असतील तर मी बघतो आणि मग त्याच्यावर मी आपले जे प्रश्न आहेत ते चॅट बॉक्स मध्ये टाका, ते आपण क्रमाने घेऊ आणि शेवटी जर वेळ असला तर प्रत्यक्ष प्रश्न पण बोलता येईल. हा नोट 5 ज्यांचा आहे त्यांनी जरा म्यूट करा बरं त्यांचं हे. सर म्यूट करतायत त्यांना ते पुन्हा अनम्यूट करतायत. कदाचित त्यांना ते कळत नसेल. एक प्रश्न ऑलरेडी आला होता, मी तो प्रश्न घेतली अगोदर. ओके. त्यांचा प्रश्न असा आहे, प्रज्ञा मॅडमने विचारलेला आहे प्रश्न की व्हॉट शुड पॅरेंट्स डू इफ द चाइल्ड सेज नो टू एव्हरी न्यू थिंग. एव्हरी न्यू थिंग, कोणत्याही नवीन गोष्टीला. बरोबर आहे. माझ्या दृष्टीने हे फारच नैसर्गिक आहे. इट्स व्हेरी नॅचरल. तुम्ही बघा ना, आपण व्हिडिओ कॉलला लगेच हो नाही म्हटलेलं. पूर्वी सुद्धा व्हिडिओ कॉल करा, आपण व्हिडिओवर काहीतरी शिकू असं म्हटलं होतं, पण आपल्यापैकी अनेक लोकांनी झूम कॉल कधीच केला नाही. ठीक आहे, आता वेळ तशी आली, परिस्थितीच अशी निर्माण झाली आणि मग आपण त्याच्यावर आलो. तर प्रत्येक व्यक्तीचं असं असतं की आपल्याला नवीन गोष्टी लवकर स्वीकारल्या जात नाही. तर इफ युअर चाइल्ड सेज नो, then try to understand why child is saying no. आणि त्याच्यासाठी थोडा वेळ द्या. You should observe your child. Okay, that can be a tendency. तसंही असतं, काहींचं तसं लहानपणापासून तसे विकसित होतात की ते नाहीच म्हणायला पडतात. तुम्ही एक कायम लक्षात ठेवा की मुलं मुली जन्माने काहीच घेऊन येत नाही. तो जर काही गोष्टींना नाही म्हणतोय याचा अर्थ त्याला नाही म्हणण्याचे अनेक प्रसंग आजूबाजूला तसे बघायला मिळालेले असणार आहे, त्याला तसे अनुभव आलेले असणार आहे. ठीक आहे, तो घाबरत असणार आहे. हे घाबरणं कुठून येतं माहितीये का? त्याने ते बघितलेलं असेल. म्हणजे समजा मोठ्या भावाचं काही चुकलं, त्याच्या हातून काही फुटलं किंवा त्याने काही नापास झाला आणि त्याला धो काहीतरी ऐकायला मिळालंय किंवा त्याला मार बसलाय. ही मुलं असं शिकतात लहान की चुकलं की मार बसतो. ठीक आहे, याचा अर्थ असा आहे न केलेलं बरं. अशा हजार कारणं असू शकतात अक्षरशः. म्हणून माझे पालकांना विनंती आहे, तुम्ही पालकत्वाला न्याय द्यायला सुरुवात करा. पालकत्व हा अभ्यासाचा विषय आहे. तुम्ही बिझी असाल तर ते तुमच्या घरी, ठीक आहे, मी फार स्पष्ट शब्दात बोलतो, तुम्ही बिझी असाल तर मुलांनी काही आग्रह नव्हता धरला की आम्हाला जन्माला घाला. ठीक आहे, तुमची मुलं आहेत, तुम्हाला त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागेल. आणि वेळ देणं म्हणजे पुन्हा त्यांच्या मागे लागणं नाही, त्यांचा अभ्यास घेणं नाही. वेळ देण्याचा अर्थ असा होतो, तुम्ही त्यांचा अभ्यास करा, त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करा, तुम्ही तुमच्या बोलण्याचा अभ्यास करा. याला म्हणतात पालकत्वाचा अभ्यास. आपण कधीतरी या विषयावर एकदा बोलू की पालकत्वाचा अभ्यास म्हणजे नेमकं काय. सर पुढचा प्रश्न आहे रुपाली मॅडमचा. ते म्हणतात की माय सन इज रिअली गुड ॲट ड्रॉइंग बट ही सेज नो टू ड्रॉइंग क्लास टू एनहान्स हिज स्किल्स. कुडंट अंडरस्टँड द रिझन. हा, रुपाली जी,
do one thing. First of all, prepare a rapport with your kid. Means with your son or daughter, you all must have a proper channel of communication. तुम्ही त्यांना असे कान द्या किंवा असा कम्फर्ट झोन द्या की ते जे त्यांना वाटतं ते तुमच्याशी बोलू शकतील. म्हणजे आता तो तुम्हाला रिझन सांगत नाहीये, तो रिझन सांगू शकला पाहिजे. ऍक्च्युली आता का सांगत नाहीये त्याला कारण कदाचित असं असू शकतं की पूर्वी कधीतरी कोणतं तरी त्याने तुम्हाला रिझन सांगितलं असेल दुसऱ्या एखाद्या प्रसंगामध्ये, तुम्ही त्याला नीट रिस्पॉन्ड केलं नसेल, तुम्ही त्याला चिडवलं असेल किंवा त्यावरून रागवलं असेल किंवा तुम्ही त्याचं ऐकलं नसेल किंवा ते तुम्ही समजून घेतलं नसेल. म्हणून मुलं बोलत नाही मोकळेपणाने, कारण त्यांच्या मनात असं असतं की यांना बोलून काही उपयोग नाहीये. त्याला नाही जायचं याचं कारण असं असेल, त्याला खेळण्यात वेळ घालवायचा असेल, त्याला क्लासला जाण्यात बोर असेल किंवा दुसऱ्या क्लासला तो गेला असेल एखाद्या पूर्वी, तिथला अनुभव चुकीचा असेल. असे त्याला वेगवेगळे कारण असू शकतात. ते समजून घ्या. ते समजून घेतल्यानंतर त्याला काही वेळा तुम्ही वेगळा अनुभव चांगला कसा असू शकतो तो देण्याचा प्रयत्न करा. तो हळूहळू जाईल. ठीक आहे. खेळासाठी किलिंग इन्स्टिंक्ट कसा तयार करावा? काय म्हणताय? खेळासाठी किलिंग इन्स्टिंक्ट कसा तयार करावा असं विचारत आहे दीपाली मॅडम. हा, दीपालीजी, खेळासाठी किलिंग इन्स्टिंक्ट तयार करावा. एक कायम लक्षात ठेवा, प्रेरणा देणं किंवा प्रेरक असणं याच्यामध्ये मूलभूत मुद्दा लक्षात घ्या. कोणतीही गोष्ट आतून आल्याशिवाय काहीच होत नाही. काहीच होत नाही. म्हणजे आपण बाहेरून जे देतो ना ते फक्त काय म्हणतो, इट कॅन बी अ कॅटलिस्ट, इट कॅन बी अ इंट्रोडक्टरी थिंग, पण ती परमनंट नसू शकते. किलिंग इन्स्टिंक्ट हे आतून यावं लागतं. ठीक आहे. म्हणजे काय, तसं वातावरण तुम्हाला तयार करावं लागेल. त्याला सांगायचं नाही की किलिंग इन्स्टिंक्ट ने खेळ. त्याला खेळणारी लोक दाखवावी लागतील. काही लोकांचे गेम्सचे व्हिडिओ तुम्हाला दाखवावे लागतील. तशा लोकांच्या, तशा मुलांबरोबरचे त्याचे इंटरॅक्शन वाढतील अशा पद्धतीचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. मग त्याच्यातून तो तसं घेण्याची शक्यता आहे. ठीक आहे. म्हणजे अंड्याच्या बाबतीत म्हटलं जातं, एखादं पिल्लूच्या बाबतीत तुम्ही, आपण अंड असतं घरी, एक असतं तुमच्या, ते जर बाहेरून फोडलं तर आमलेट होतं, कार्यक्रम संपला. ठीक आहे. पण तेच जर आतून फुटलं बरोबर नॅचरली तर त्याच्यातून एक जीव बाहेर येतो. तसं त्याला तसं वाटत नाहीये, म्हणजे कदाचित त्या खेळात त्याचा इंटरेस्ट नसेल किंवा असला तर ते किलिंग इन्स्टिंक्ट येण्याचं अनुभव त्याच्या जीवनात येण्याचा बाकी असेल. त्याच्याकरता हॅव पेशन्स. आजच्या या मीटिंग मध्ये माझी विद्यार्थिनी पण म्हणता येईल आणि माझी मैत्रीण पण म्हणता येईल अशी सुचिता साकोरे म्हणून त्या पण आज आहेत. सिनियर ऑफिसर आहेत, अकाउंट्स अँड फायनान्स क्लासरूम ऑफिसर पुण्यामध्ये असतात आणि आजच्या कार्यक्रमात त्या आहेत. मला दिसलं म्हणून मी त्यांचा उल्लेख केला. पुढचा प्रश्न. खूपदा असं होतं की वर्किंग मदर असल्यामुळे गिल्ट असतं, पूर्ण वेळ लक्ष देऊ शकत नाही मुलांकडे. सो प्लीज गाईड हाऊ टू डील विथ इट. हा प्रश्न खूप लोकांचा असू शकतो. ठीक आहे. तुम्ही जेवढा वेळ देतात तेवढा खरंच किती छान देतात याच्यावर लक्ष केंद्रित करा. इन इंग्लिश इट इज कॉल्ड क्वालिटी टाइम. ओके. अँड क्वालिटी टाइम मीन्स, पुन्हा ते मी आता जे बोललोय ना, दॅट इज वी स्पॉइल द टाइम. ऍक्च्युली तुमची सगळ्यात मोठी चूक काय माहितीये, तुम्ही जो मुलांना वेळ देतात त्या वेळामध्ये तुम्ही मुलांना अभ्यास या विषयावरच जास्त बोलतात. म्हणजे तुम्ही जर 10 वाक्य बोलले असतील ना, 10 वाक्य, त्याच्यातले 8 वाक्य हे अभ्यासाबद्दल असतात. ठीक आहे. काहींचे 4-5 वाक्य तरी अभ्यासाबद्दल मिनिमम असतात आणि बाकीची वाक्य सुद्धा ना त्यांनी कसं एक्सपर्ट व्हावं, त्यांनी कसं भारी व्हावं याविषयीचे असतात. अरे त्याला गप्पा मारायच्या तुमच्या बरोबर, त्याला त्याच्या इतर गोष्टी बोलायच्या आहेत, तिला तुमच्याबद्दल काही सांगायचं आहे, तिला काहीतरी मजा सांगायची आहे, तिला फिरायला जायचंय तुमच्या बरोबर. प्रत्येक बाबतीमध्ये आपला जो परफॉर्मन्सचा आग्रह असतो, ऐसा नहीं होता है भाई, और वो बात करके तो बिल्कुल नहीं होता है. हा, तुम्ही गोष्ट सांगा ना त्यांना एखादी,
आणि गोष्ट सांगितल्यावर एक भयानक चूक करतो पुन्हा आपण. सांग बरं तू काय शिकला याच्यातून. तो जसं करत होता ना तसं तू पण करू शकतोस. याला म्हणतात विचका. काहीच बोलायचं नाही, त्यांना जे काही समजायचं ते समजतं. ठीक आहे. ओके, थँक्यू. पुढचा प्रश्न आहे की सर 8वी 9वी च्या वयातल्या मुली थोडी वाट चुकतात, तर त्यांना कसे मार्गी आणावे? आम्ही तर प्रयत्न करतो, तरी आपण मार्गदर्शन करा. हा जरा हे फारच वेगळे प्रश्न आहेत तसे गेले तर. म्हणजे हा एक एक प्रश्न हा एक तासाचा आहे ऍक्च्युली. पण तरी मी प्रयत्न करतो थोडक्यात सांगायचं. पहिल्यांदा ज्याला आपण वाट चुकणं म्हणतं, त्या सगळ्या वाटांवरून आपण ऑलरेडी जाऊन आलेलो आहेत. अनेक वेळा असतात, मार्गावर असतात अजूनही अनेक लोक. आधी हे समजून घ्या की असं होतं, ठीक आहे ना. आणि असं जर होत असेल तर असं अगोदरच किंवा सोबत असताना मुलींबरोबर चर्चा झाल्या पाहिजे. त्या खूप खेळकर पद्धतीने झाल्या पाहिजे, अनुभवांवर आधारित झाल्या पाहिजे आणि त्याच्यातून पुन्हा ते सल्ले दिले गेले नाही पाहिजे, नाहीतर मुलं बोलणार नाही तुमच्याशी मुली. पुन्हा चूक म्हणजे काय वाटतं आपल्याला, ही कन्सेप्ट पालकांनी आधी समजून घ्यायला पाहिजे. चूक म्हणजे काहीतरी भयानक असतं आयुष्यात, हे वाटणं बंद करा. असं नसतं. चूक हा एक अनुभव असतो, त्यातून शिकणं असतं, समजणं असतं. तू सांग बरं नेमकं काय झालंय, तुला काय वाटतं कशामुळे झालंय, असं त्यांच्याकडून घ्या. आपण असं नाही करत, काही चूक झाली रे झाली, हा हे असं होणार मी तुला सांगितलं होतं, 1000 वेळा सांगून उपयोग होत नाही, आणि हे याच्यामुळे झालं असेल, हो ना हो ना. हे असं आपलं असतं. तसं न करता त्यांच्याकडून घ्या. टीन एज मधल्या मुलींच्या बाबतीत चुका होतात, त्या मुलांकडे आकर्षित होतात. बऱ्याच वेळा असं होतं, त्यांच्यामध्ये काही शारीरिक बदल होतात, त्यांच्या वागण्यात बदल होतो. तर काही वेळा त्यांचं वागणं बदलतं, पण काही वेळा जेव्हा ते नॉर्मल, तुमच्या भाषेत नॉर्मल सारखे असतात ना, तेव्हा हसत खेळत, इतरांसमोर नाही, तुम्ही आणि त्या असताना बोला की अगं तू किती चिडचिड करत होती, काय होतं तू बेटा नेमकं तुला. मी समजू शकते की आपल्या मनाविरुद्ध झालं की चिडचिड होते, पण नेमकं काय होत होतं. आणि मग हळूहळू त्यांच्याशी चर्चा व्हायला पाहिजे. ठीक आहे. ओके सर. नेक्स्ट. सुवर्णा मॅडम विचारत आहेत की ऍक्च्युली सर मी खूपसे असेच वागत आहे मुलांबरोबर. मी मुलांसाठी बालमानसशास्त्राचा अभ्यास सुद्धा केला, कारण मला मुलांना मारायचे नव्हते कधी. ते माझ्याकडून होऊ नये म्हणून मी अभ्यास केला. इवन मला मूल माझ्यासोबत राहायला हवी होती म्हणून जॉब सोडला. पण बाहेर ते सगळे रॅट रेस पाहिले. माझ्या मुलांपेक्षा जास्त प्रेझेंटेबल मुलं पाहिली की कधी कधी टेन्शन येते. मला फरक कळतोय यातला, पण तरीही भीती असते की अगदीच मुले मागे पडणार नाहीत ना, त्यावेळी काय करा? हा फार छान प्रश्न विचारला तुम्ही सुवर्णाजी. 2 संकल्पना तुमच्या बोलण्यातल्या आधी समजून घ्या. प्रेझेंटेबल म्हणजे काय, हे आधी आपण आपल्या कन्सेप्ट क्लिअर केल्या पाहिजे. ठीक आहे. आणि दुसरं, मागे पडणं म्हणजे काय आणि पुढे जाणं म्हणजे काय. मुळात ना आपल्या जीवनातल्या अनेक अंगांच्या संकल्पना स्पष्ट नाही आहेत किंवा चुकीच्या आहेत, असंही मला म्हणायला मुळीच वावगं वाटत नाही. म्हणजे मला असं म्हणायचंय, जसं उदाहरणार्थ असं छान बोलणारी मुलं बघितले ना आपण, पोपटासारखी छान वेल मॅनर्ड, की आपल्याला वाटतं क्या बात आहे, काय छान मुलं आहे ती, नाही आमची मुलगी नाही बोलत हो अशी. किती चुकीची गोष्ट आहे. बोलणाराच छान असतो असं का आपण समजून घेतो. हा, छान बोलणं आलं पाहिजे ही अपेक्षा योग्य आहे, पण आलंच पाहिजे असा हट्ट घेतला की तो प्रॉब्लेम क्रिएट झाला. आणि आत्ताच आलं पाहिजे हा अजून मोठा प्रॉब्लेम आहे. अहो शिकेल ती पुढे, अजून काहींना वेळ लागतो. ठीक आहे ना. 5 फॅकल्टीज पैकी बोलण्याची फॅकल्टी फक्त तुमच्या मुलीची नाही डेव्हलप झाली, हो, पण बाकीच्या 2 झाल्या आहेत. आणि ज्याला तुम्ही प्रेझेंटेबल समजतायत त्यांचे पण काही वीकनेस आहेत, ते तुम्हाला माहित नाही अजून. म्हणून प्रेझेंटेबल म्हणजे काय, कोणत्या पातळीत ते होतं, काही ना वेळ घ्यायला पाहिजे. आणि
मागच्या प्रश्नावर मला यायला थोडस आवडेल. ज्यांना वेळ देता येत नाहीये, जे जॉब करणारे पालक आहेत, त्यांनी एकमेकांबरोबर प्लॅनिंग करून कसा वेळ वाचवता येईल आणि मुलांबरोबर घालवता येईल असं जरा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट, तुम्ही मुळातच 8 तास जर बाहेर आहात तर घरी आल्यानंतर ऑफिस आणू नका किंवा घरी आल्यानंतर तुम्ही मोबाईलवर काम करू नका. मोबाईल म्हणजे काय, पुन्हा तुम्ही बाहेरच्या जगाशी संपर्कात येत आहे. ऑलरेडी आधी आलेला आहात तर घरी आल्यानंतर घरासारखे राहा, याचा फार फरक पडतो. त्यानंतर मुलांना हे जाणीव करून द्या की बेटा मला जायला लागतं रे, पण मी थांबते कधी कधी, तू सांग थांबू का. काही वेळा मुलंच तुम्हाला म्हणतील नाही गाई तू जा, ते महत्वाचं आहे, आम्ही थांबतो घरी. ठीक आहे, तर त्यांना विश्वासात घेणं फार महत्वाचं आहे. सुट्ट्यांचं चांगलं नियोजन करा तुम्ही जॉबला असाल तर. ठीक आहे, पुढे. मुलांना चांगल्या सवयी कशा लावाव्यात, खूप वेळा म्हणजे असं काही वेगळं सांगता येईल का? मी तुम्हाला असं सुचवेल, माझं एक युट्यूब चॅनल आहे दीपस्तंभ फाउंडेशन नावाचं. मी त्यावर पालकांसाठी, शिक्षकांसाठी, मुलांसाठी, तरुणांसाठी असे व्हिडिओज टाकलेत आणि काही माझ्या दिव्यांग मुला मुलींचे प्रेरणादायी व्हिडिओ पण टाकलेले आहेत. तर माझी अशी विनंती आहे तुम्हाला, प्रश्नांवरून मला जाणवत आहे तुम्ही नक्की ते व्हिडिओ बघा. मी आता तुमचा प्रश्न जो ऐकला, चांगल्या सवयी, चांगला माणूस, याबद्दलचे पण मी व्हिडिओज टाकलेले आहेत. ठीक आहे, आधी तुम्हाला हे डिफाईन करावं लागेल चांगल्या सवयी म्हणजे काय, त्याची यादी करणं. बरं, हे सगळं आपली अजून एक चूक होते, आपण याला सगळ्यांना एकाच वेळेस चांगल्या सवयी लावायला जातो. तसं नाही करून चालणार. तुम्हाला छोट्या छोट्या सवयी लावायला सुरुवात करावी लागेल. त्या आधी आपल्यात रुजल्या आहेत का ते बघावं लागेल, त्याच्या आजूबाजूला त्या प्रकारची लोक आहेत का ते बघावं लागेल. आणि मग छोट्या छोट्या सवयी रुजवताना त्याच्यात थोडं जरी यश मिळवलं तर त्याला थोडस पुशअप करावं लागेल, त्याचं कौतुक करावं लागेल, अजून पुढच्या गोष्टीसाठी आपण करूयात असं म्हणावं लागेल. त्याची सवय नाही ती टिकली तरी चिडचिड न करता पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील. असं करून एक एक सवय रुजवावी लागेल. ठीक आहे. शिल्पा मॅडम विचारत आहेत की बरेचदा मुलं जास्ती काळ एका गोष्टीत रमत नाही किंवा धरसोड वृत्ती जाणवते, लगेच बोर होतात. मग त्यांना पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी किंवा कन्सिस्टंट होण्यासाठी कसं प्रेरित करता येईल? मला पुन्हा असं वाटतं की हे पण खूप नॅचरल आहे. म्हणजे ती लहान आहेत ना या बाबतीत, एक्सपोजरच्या दृष्टीने या बाबतीत लहान आहे. समज अजून तशी रॅशनल समज फार कमी आलेली असते. तर धरसोड वृत्ती होणं हे अतिशय मला नॅचरल वाटते ही गोष्ट. तुम्हाला वाट पाहावी लागेल, तुम्हाला त्याचं निरीक्षण करावं लागेल, प्रयोग करून बघावे लागतील. आणि हे स्टँडर्ड प्रयोग नाहीये. तुमच्या मुलांसाठी बऱ्याच गोष्टींसाठी मी प्रयोग देऊ नाही शकणार. तुम्हाला प्रयोगशील व्हावं लागेल, तुम्हाला वाचन करावं लागेल, तुमच्या पॅरेंट्सच्या ग्रुपमध्ये एकमेकांचे अनुभव शेअर करावे लागतील आणि मग त्याच्यातून तुम्हाला याचे उत्तरं मिळतील. मुलं जर धरसोड वृत्ती करत असतील तर इट्स मॅटर ऑफ इंटरेस्ट, इट्स मॅटर ऑफ लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन. मग तुम्हाला त्या विषयाबद्दलची त्याची गोडी बघावी लागेल, त्याच्यातला त्याचा इंटरेस्ट कसा वाढेल, यासाठी ती गोष्ट किती इंटरेस्टिंग करता येईल आपल्याला, हे आपल्याला बघावं लागेल. म्हणून मी काय म्हणतो की पालक होणं हे फार मोठं रिसर्चचं काम आहे. नवीन आत्ताचा पालक होणं, खूप अभ्यास, खूप रिसर्च, खूप शेअरिंग, एकमेकांकडून शिकणं, मुलांकडून शिकणं, असा हा प्रवास आहे. आणि किती मोठा प्रवास आहे माहितीये, शेवटपर्यंतचा प्रवास आहे. दररोज तुम्हाला विद्यार्थी व्हावं लागेल. आणि जे पालक असं होतील ते पालक एन्जॉय करतील पॅरेंटिंग, आणि त्यांची मुलं त्यांचं आयुष्य, त्यांच्या कुटुंबातला वावर खरंच एन्जॉय करतील असं मला वाटतं. एक पुन्हा घेऊया प्रश्न. माझा मुलगा 8 वर्षाचा आहे. असे खूपदा होते की तो मित्रांना फॉलो करतो, ते चूक की बरोबर आहे त्याला कळत नाही. आणि अशा वेळी आपण पालक म्हणून त्यांना भरपूर गोष्टी सांगतो. याबाबत तुम्ही कसे मार्गदर्शन कराल? पालकांचा संवाद कसा असावा, कारण प्रत्येक वेळी चांगले मित्र मिळतीलच असे नाही. मला मुलांचे मित्र सुद्धा ठरवता येऊ शकतात काही वेळा. म्हणून सुरुवातीपासून तुमचे जे मित्रमैत्रिणी असतात ना, त्यांचे मुलं मुली हे यांचे मित्रमैत्रिणी होऊ शकतात. आणि तुम्ही तुमचे मित्रमैत्रिणी निवडताना सुसंस्कृत मित्रमैत्रिणी, चांगल्या सवयी विचार असणारे निवडले
आणि त्यांच्या बरोबरचे तुमचे इंटरॅक्शन फॅमिलीसह असले की बरोबर तुमच्या मुलांचे मित्रमैत्रिणी चांगले होतात. एक. दुसरं, आता बाहेरचे मित्रमैत्रिणी कसे असतील ते आपण सांगू शकत नाही, पण काय योग्य काय अयोग्य याची जाण तुमच्या मुला मुलींमध्ये आली की ते बाहेर कितीही काही असलं तर त्याचा परिणाम स्वतःवर होऊ देत नाही. आणि तसं त्यांना काय योग्य अयोग्य समजायचं असेल तर मी याचं उत्तर अगोदर दिलंय. तुमच्या बरोबरचं चॅनल जो आहे त्यांचा कम्युनिकेशनचा तो उत्तम पाहिजे, तुमची इमेज फार छान पाहिजे. आणि तिसरं उत्तर माझं याच्यासाठी आहे, त्यांच्या आजूबाजूला अशा काही गोष्टी घडत राहिल्या पाहिजे की ज्याच्याने त्यांना वाईट काय आहे त्याचे परिणाम वाईट काय हे समजत राहतील, चांगलं काय आहे त्याचे परिणाम चांगले काय हे समजत राहील. तुम्ही त्यांना खूप गोष्टी सांगू नका, कारण सगळं काही फक्त सांगून होत नाही. पुन्हा सांगतो, ते ऑब्झर्वेशनने होतं, ते अनुभवांनी होतं, ते स्वतःच्या अनुभवातून जो फटका बसतो काही वेळा त्याच्यातून होतं. त्यावेळेस त्यांना आपल्याला सांभाळून घेता आलं पाहिजे. म्हणजे मित्रांबरोबर त्याने काही चुकीचं काम केलं आणि त्याला शिक्षा झाली तर त्यावेळेस तुम्ही त्याच्यावर डाफरण्याचं काही कारण नाहीये. त्याला शिक्षा मिळाली आहे, हा तुम्ही बोला त्याच्याशी की अरे वाईट वाटलं असेल तुला, काय झालं रे नेमकं. तो सांगेल की सरांनी मला खूप खूप मारलं आणि खूप मला वाईट म्हटले, असं तर कधीच म्हटले नव्हते सर. का झालं रे असं, कशामुळे झालं. मग तो सांगेल असं असं झालं. तुला कसं वाटलं तेव्हा. तो सांगेल वाईट वाटलं. मग आता काय वाटतं तुला, काय करावं पुढे. मुलं अशी बोलायला लागतात स्वतः. आणि मग तुम्ही सांगा की तुला या सगळ्यांमध्ये काही मदत लागली तर मला सांग बरं, मी आहे तुझ्या सोबत, घाबरू नकोस. त्याला सांगा किस्सा, माझी पण अशीच चूक झाली होती मागे एकदा लहानपणी आणि त्याच्यातून मग मी असं असं केलं, तेव्हा मला बरं सुचलं आणि मी असं केलं. बस इथेच थांबा, बाकी काहीच बोलू नका. असे संवाद तुमच्यामध्ये पाहिजेत. थँक्यू व्हेरी मच सर. सर्वांच्या प्रश्नांचं समाधान झालं असेल, सगळ्यांना हवी तशी उत्तरं मिळाली असेल. मला फारच म्हणजे तुम्ही ॲडमायरेबल जॉब केलाय, कारण मला आश्चर्य वाटलं की एक सगळ्यांना मोटिवेट करणारे मानसशास्त्राचे प्रश्न तुम्ही सहज सोडवले. मज्जाशास्त्राचे पण काही प्रश्न होते ते पण असे सहज सोडवले, म्हणजे जसं गोट्या खेळण्यासारखे प्रत्येक प्रश्न हँडल करत तुमच्या इतक्या व्हॅल्युएबल टाइम मधून तुम्ही टाइम काढला आणि पालकांशी संवाद साधला. मला एक येस गोष्ट सर. बोलायची होती. काही खूप छान प्रश्न येत आहेत ऍक्च्युली. मी कधीतरी, आता वडील कडक स्वभावाचे आणि मुलगा इमोशनल, यात आईचं सँडविच होतं कसं वागावं. तर मी याच्यावर सोल्युशन काय काढलंय, मला जर तुम्ही परवानगी दिलीत तर. येस. मी आतापर्यंत काय केलं, असे प्रश्न घेऊन याचे 5-5 मिनिटांचे व्हिडिओ तयार केले आणि ते युट्यूबवर टाकून दिलेत. ठीक आहे. तर दीपस्तंभ फाउंडेशन हे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. ठीक आहे. मी आता या प्रश्नावर सुद्धा पुढच्या आठवड्यामध्ये बरोबर एक व्हिडिओ तयार करणार आणि तो टाकून देणार, कारण बरेचसे कॉमन प्रश्न असतात. आणि दुसरं, तुम्हाला मला प्रश्न पाहिजे विचारायचे काही असतील, काही खूपच महत्वाची गंभीर समस्या आणि मी कधीतरी उपयोगात येऊ शकलो, फक्त मला जरा वेळेचं मर्यादा असते, कारण मोठा परिवार आहे. जवळपास 250-300 मुलं मुली आहे माझ्या घरामध्ये आणि त्यांचं राहणं खाणं शिक्षण काय जे असेल नसेल ते पालक म्हणून माझ्याकडे असतं. पण मी प्रयत्न करतो की मी तुमच्या काही समस्येवर अडचण शोधू शकलो तर मी तुम्हाला एक नंबर देतो. त्या नंबरला फक्त SMS आणि व्हॉट्सअप अलाउड आहे, त्याला डायरेक्ट फोन नाही करायचा. मी माझ्या सोयीने मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. ठीक आहे. 9822476545. माझी नम्र विनंती आहे, फोन न करता SMS किंवा व्हॉट्सअप करायचा. मी हा नंबर याकरता सुद्धा दिला, त्याचं कारण पुढे सांगतो. तुम्हाला कुठेही दिव्यांग किंवा अनाथ किंवा खूप गरिबीतलं पण परफॉर्मन्स उत्तम असणारी अशी मुलं मुली जर भेटली तर त्यांची माहिती माझ्यापर्यंत पाठवा. ही जी संस्था मनोबल दीपस्तंभ आम्ही काम करतोय, याच्यात उद्देश असा आहे की तुमच्या आमच्या मुलांसारखंच गुणवत्तेचं मार्गदर्शन, गुणवत्तेचं काउन्सिलिंग, गुणवत्तेचे ट्रेनिंग आणि वातावरण या वंचित मुलांना पण मिळाले पाहिजे. आम्ही 15 वर्षाच्या वरच्या मुलांवर काम करतो, म्हणजे 10वी नंतरच्या मुलांवर. अशी दिव्यांग, अनाथ किंवा खूप गरिबीतली आहे, म्हणजे आपल्याकडे असते एखादी भांडे घासणारी बाई असते, नवरा दारुडा असतो
आणि मुलगा मुलगी मात्र खूपच म्हणजे परफॉर्मर असते कोणत्याही क्षेत्रात, असं नाही की फक्त अभ्यासात. त्यांना पुढे जाण्यासाठी काही मदत हवी असेल तर आपल्या फाउंडेशन कडून त्यांना मदत केली जाते. अर्थात शेकडो हजारो लोक याच्यामध्ये डोनेट करतात. त्या आधारे आम्ही अशी मदत फक्त इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. लहान मुलांनाही 7वी 8वी 10वीतली अशी काही मदत लागत असली, मार्गदर्शन लागत असलं, मी ज्या कॅटेगरी सांगितले त्याच्यातलं, तुम्ही जरूर संपर्क करू शकतात. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हा जो भाग आहे आणि काउन्सिलिंग सेंटर, त्यात तुमच्या आमची मुलं जी किमान काहीतरी फी भरू शकतात त्यांच्यासाठी सुविधा आहे. आणि फाउंडेशन हे जे आहे ते असं आहे की ज्यांची नाही परिस्थिती त्यांना सुद्धा त्याच प्रकारचं गायडन्स आमच्याकडे केलं जातं. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात, युपीएससी, एमपीएससी, बँक, त्याचं सगळं मार्गदर्शन इथे दिलं जातं निवासी. जे फी भरू शकतात त्यांनाही आणि जे फी नाही भरू शकत त्यांना सुद्धा. आणि हे सगळं काम आता आम्ही मागच्या 3 महिन्यात पुन्हा ऑनलाईन सुरू केलं. भारतभरातली दिव्यांग, अनाथ आणि नॉर्मल मुलं सुद्धा आता आमच्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन घेत आहेत. तर तुम्हाला या संदर्भातली कुठलीही मदत, मार्गदर्शन लागलं तर तुम्ही पाठवा. तुम्हाला दीपस्तंभ फाउंडेशन नावाची वेबसाईट पण आहे, त्याच्यावर सगळी माहिती मिळेल. कधीही या सगळ्या प्रवासामध्ये आम्ही काही करू शकलो कोणत्याही स्तरातल्या मुला-मुलींसाठी आम्हाला जरूर सांगा. मी एकटा नाहीये, मी फक्त तुम्हाला समोर दिसतोय. खूप मोठी काउन्सिलर्स, ट्रेनर्स, शिक्षकांची मोठी टीम आहे. पुस्तकं लिहिणाऱ्यांची टीम आहे. मला पालकांना हे सांगायला आवडेल, आज मी करिअरवर काहीच बोललो नाही कारण वेळ आपल्याकडे कमी होता. अभ्यास मित्र आणि करिअर मित्र नावाची 2 पुस्तकं जवळपास लाखभर मुलं आणि पालक, शिक्षक वापरतायत. खूप सुंदर पुस्तक तयार केलेली आहेत. आणि दीपस्तंभ प्रकाशनाची वेगवेगळी पुस्तकं आहेत, प्रेरणादायी. पालकत्वाची 2-3 पुस्तकं आहेत. तुम्हाला जमलं नेटवर सगळं बघा किंवा SMS करा, तुम्हाला ती पुस्तकं घरपोच मिळतील. खूप चांगलं मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केलाय. हा प्रवास याकरता आहे की चांगला माणूस घडला पाहिजे, आपोआप समाज सुसंस्कृत आणि चांगला होईल आणि आपलं जगणं फार छान होईल पुढचं. त्यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया. तुमचा सगळ्यांचा, आपल्या सगळ्यांचा प्रयत्न तोच आहे. त्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद सर. मी आत्ता लगेच याचं रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवते आणि सोबत याचं ऑडिओ चॅट बॉक्सचं जे काही आहे डिटेल्स ते पाठवते, जेणेकरून त्या प्रश्नांवर तुम्हाला तुमचे व्हिडिओज तयार करता येईल. म्हणजे तुम्हाला ते अधिक सोयीचं जाईल. आणि आमच्या पालकांना सुद्धा विनंती करते की YouTube चॅनलची लिंक आम्ही शेअर केली आहे तुमच्या, आणि ते सबस्क्राईब करतील आणि त्यांना जे जे प्रश्न इथे उद्भवले आहेत त्यांच्यावर नवीन काही मिळेल. आणि म्हणजे याचा फायदा फक्त आम्हालाच नाही तर तुमचे जितके पण सबस्क्रायबर्स आहेत त्या सर्वांना याचा फायदा होईल. तर खूपच धन्यवाद, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला. म्हणजे 5 वाजतापर्यंत संपवायचं होतं, पण आम्ही पण स्वतःला रोखू शकलो नाही आणि तुम्ही पण स्वतःला रोखू शकले नाही. इथे मला दिनेश सरांना विशेष धन्यवाद द्यावासा वाटतो, कारण माझ्या विनंतीवर ते तुमच्याशी बोलले. नीतूनी मला तुमचं नाव सुचवलं, नीतू बावडेकरनी. मला त्यांच्याबद्दल हा. बोलायचं राहिलं. थँक्यू नीतू मॅडम. आणि तुम्हाला सगळ्यांना या कामात जर या अशा वंचित मुलांसाठी काही योगदान देता आलं, सहज कधीतरी इच्छा झाली तर जरूर सहभागी व्हा. नक्की नक्की सर, आम्ही मी या ऍक्च्युली तुमच्या पालकांना तेच अपील याच्यानंतर करणार होतो की सरांचं काम आहे ते तुमच्या समोर आहे, तर आपल्या बाजूने आपल्याला काय करता येईल ते आपण त्या कामात हातभार लावूया आणि अशाच दिव्यांग आणि मागे परिस्थितीने मागे पडलेल्या मुलांना मदत करूया. सो थँक्यू यजुर्वेंद्र सर. मजा आली, खूप छान वाटलं ऐकायला. खूप प्रॅक्टिकल टिप्स मिळालेल्या आहेत पालकांना. आता त्या त्यांनी करून बघायच्या आहेत. बेसिकली हे सगळ्यात मोठं चॅलेंज असतं, पण ते करणं हे त्यांच्या हातात आहे आता. सो आपण सगळ्यांना ऑल द बेस्ट म्हणूया आणि सगळ्यांना छान प्रेरणा देता येईल असं समजूया. मला वाटतं सर तुम्ही आमच्या बाल शिक्षण परिषदेत यावं असं आता मला खूप वाटायला लागलंय तुमचे टिप्स ऐकून. तर नक्की नक्की आम्ही तुमच्या सोबत राहू आणि तुम्हाला पुन्हा ऐकण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा करतो. आपला मागच्या वर्षीचा जो चान्स हुकला तो यावेळेला आपण फुलफिल त्या करू. वेळेला आपण पूर्ण केला. कारण परिषदेच्या अधिवेशनाचे चीफ गेस्ट म्हणून सर येणार होते. तब्येतीमुळे येऊ शकले नाही त्यावेळेला. माझं तेच तिथेही जाणं राहिलंय आणि नीतू मॅडमांकडे त्यांच्या शाळेत जाणं राहिलंय. 2 गोष्टी पूर्ण करीन. थँक्यू. ओके, थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया येत्या शुक्रवारी याच प्लॅटफॉर्मवर 4 वाजता. तोपर्यंत गुड बाय.